सुद्धा सार्वजनिक सुट्टी आहे. त्याच्यामुळे पेमेंटचं नियोजन सुद्धा करावं, जेणेकरून 11th हॉरला आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. कारण आपल्याला डेट ही एक्सटेंड करता येणार नाहीये एप्रिल महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये. त्याच्यामुळे आपल्याला ह्याच महिन्यामध्ये सर्व प्रवेश हे आपल्याला कन्फर्म करायचे. त्याच्यामुळे त्या पद्धतीने नियोजन करणं गरजेचं राहील. कारण आज बरोबर 25 तारीख आहे आणि 5 दिवस आपल्या हातामध्ये आहेत. त्याच्यामुळे मला याची कल्पना आहे, की आत्ता आपल्याकडे काउन्सिलिंग, इन्क्वायरीज चांगल्या पद्धतीने होत आहेत आणि विद्यार्थी, पालक आपल्याला भेटायला येत आहेत आणि प्रवेश घेत आहेत. त्याच्यामुळे या घडीमध्ये सुद्धा ह्या गोष्टींचं सुद्धा नियोजन आपल्याला पॅरलली करावं लागणार आहे. त्याचबरोबर थोडक्यात आत्ता एम-के-सेल पातळीवर आपण काय करत आहोत आणि आपली आता मार्च बॅच आहे. लगेच एप्रिल बॅचचं सुद्धा आपण नियोजन करतोय. कारण आपल्याला मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत ह्या सुट्टीच्या काळामध्ये पोहोचून त्यांना ह्या एआयचा पूर्ण जो काही आपण क्रांती आणलेली आहे, त्याचा पूर्ण एक अनुभव हा द्यायचा आहे. त्याच्यामुळे समर सीझनचं पूर्ण प्लॅनिंग करत असताना परत एकदा विनंती राहील, की आपला हा जो पूर्ण ब्रँड युनिट आहे, शिकूया एआयची क्रांती, चला करूया एम-एस-सी-आय-टी. हे प्रामुख्याने सर्व माध्यमामधनं आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. इव्हन आपल्या लॅपटॉपच्या किंवा मशीनच्या स्क्रीनवर सुद्धा हीच इमेज ठेवली. आपल्या एंट्रन्सपासून तर प्रत्येक छोट्या-छोट्या अनुभवामधनं विद्यार्थी, पालकांना समजा आपण ह्या इमेजचा अनुभव दिला, तर एक ब्रँडिंगसाठी ते सोपं होईल. त्याचबरोबर आपण ज्या आउटडोअर जाहिराती करतोय किंवा इनडोअर प्रमोशन करतोय, सगळ्या माध्यमामध्ये हा लोगो युनिट असाचा असा वापरावा, अशी पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करतो. दुसरं खास करून ह्यावेळेस आपण सोशल मीडियाच्या माध्यमातनं आपल्या सर्व टार्गेट सेगमेंटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यासाठी आपण एआयच्या माध्यमातून तयार केलेल्या इमेजेस असतील, व्हिडिओज असतील आणि आता आपण प्रोफेशनली शूट केलेल्या व्हिडिओज आता तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि त्याच्यातनं YouTube असेल आणि त्याच्यावरचं कॅम्पेन असेल. रोज आपण आता मॅसिव्ह लेव्हलला याचं कॅम्पेन सुरू केलेलं आहे. पेड प्रमोशन असेल, ऑर्गॅनिक प्रमोशन असेल, सर्व माध्यमातनं आपला 9वी, 10वी, 11वी, 12वी हा जो मेजर गट आहे, ज्यांना आपण आता टार्गेट करतोय, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना अपील करेल असं सगळा मेसेज, हा संवाद असं सगळं देण्याचा हा पूर्ण प्रयत्न आहे. त्याचबरोबर YouTube बरोबर आपण Instagram आणि Facebookवर सुद्धा त्या पद्धतीने प्रमोशन करतोय. आपण एक्सपर्टची हेल्प घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त टार्गेट सेगमेंटला कसं पोहोचता येईल याचं सुद्धा नियोजन करतोय आणि मोठ्या प्रमाणावर सध्या पेड प्रमोशन चालू आहे आणि आपण लाखो आपल्या टार्गेट सेगमेंट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. इथं सुद्धा इमेज असेल, एआयने जनरेट केलेले व्हिडिओज असतील किंवा आता ॲक्चुअल व्हिडिओज जे आपण आता चांगल्या पद्धतीने रेकॉर्ड करून घेतलेले आहेत, ते आपण करतोय. आपण सुद्धा आपल्या लेव्हलला आता जे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहेत, त्यांचे छोटे-छोटे टेस्टिमोनियल घेऊन त्याच पद्धतीने आपल्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आपण ते शेअर करावेत. मला कल्पना आहे, की आपण WhatsAppवरनं शेअर करतात. परंतु अजूनही YouTube, Instagram, Facebook हे जे काही आपले सोशल मीडियाचे प्रभावी माध्यम आहे, ह्या प्रत्येक चॅनलवर आपलं प्रेझेन्स गेला पाहिजे आणि आता येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं त्यांची परमिशन घेऊन आपण त्यांचे टेस्टिमोनियल आता लोकांपर्यंत केलं, तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वातावरण निर्मिती होईल, की मी काय करतोय तर एम-एस-सी-आय-टी करतोय, मी एम-एस-सी-आय-टीला जॉइन केलंय. हा एक नॅरेटिव्ह आता आपण सगळ्यांनी सेट करावा आणि त्या पद्धतीने सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करावा, अशी मी विनंती करेल. हे प्लॅटफॉर्म वापरत असताना आपण सर्व प्रामुख्याने जे न्यूज चॅनल्स आहेत, त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तेवढ्याच ताकदीने प्रमोशन करत आहोत. म्हणजे तुम्हाला कल्पना आहे, की आता प्रत्येक जण हा सोशल मीडिया हे सोशल मीडियामध्ये ऑनलाईन पद्धतीने रील्सच्या माध्यमातून न्यूज बघतात. त्याच्यामुळे प्रत्येक न्यूजमध्ये आपला अपीअरन्स होतोय. तिथं आपण ब्रँड करतोय आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा लोकांपर्यंत पोहोचतोय. सध्या वार परिस्थिती चालू असल्यामुळे गेल्या 15 दिवसामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण हे टीव्ही बघण्याचं झालेलं आहे. हे स्टॅटिस्टिक्स सध्या सांगतायत. त्याच्यामुळे हे सर्व माध्यम आपण सध्या कॅप्चर केलेले आहेत आणि त्याच्यामधनं सुद्धा आपण प्रभावीपणे एम-एस-सी-आय-टी आणि एम-एस-सी-आय-टी बरोबर क्लिक सुद्धा तेवढ्याच ताकदीने प्रमोट करतोय. फक्त एम-एस-सी-आय-टी नाही, तर प्रत्येक जी गोष्ट आपण एम-एस-सी-आय-टीला करतोय, तेवढ्याच इक्वली आपण क्लिकसाठी सुद्धा प्रमोशन ह्या सर्व माध्यमातून करतोय आणि आपण सुद्धा आत्ता येणाऱ्या प्रत्येक इन्क्वायरीला फक्त एम-एस-सी-आय-टीची इन्क्वायरी न करता
काय हँडलिंग न करता त्याला क्लिक कसं देता येईल, कॉम्बो पॅकेज कसं देता येईल आणि पुढच्या 6 महिन्यासाठी त्यांना कसं एंगेज करता येईल, याचं सुद्धा नियोजन करावं. त्या पद्धतीने त्यांना काउन्सिलिंग करावी आणि जास्तीत जास्त कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करावा. पालकांना याच्याबद्दल माहिती आपण शेअर करावी. त्याच्यामुळे सर्व ऑनलाईन डिजिटल माध्यमातनं पोहोचण्याचा प्रयत्न चालू आहे आणि प्रभावीपणे हे येणाऱ्या काळामध्ये एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर केलं जाणार आहे आणि हे करत असताना आपण फोकस एरियाज घेतलेले आहेत, की एआयचे टूल्स स्पेशली आपल्या 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अकॅडमिक करिअरसाठी किंवा त्यांच्या पुढच्या येणाऱ्या साठी कसं मदत करणार आहे आणि ते एक्झाम्पल घेऊन, तसे प्रॉम्प्ट घेऊन, त्यांना पटतील असे एक्झाम्पल घेऊन कधी आपण आता काउन्सिलिंगमध्ये लोकांना दाखवलं, की बाबा अशा पद्धतीने हे एआय टूल्स तुम्हाला मदत करणार असेल, तर नक्कीच अ, मला असं वाटतं, की त्याचा एक चांगला प्रभाव हा लोकांपर्यंत जाणार आहे. अ, त्याच्यामुळे एआय असेल, फ्युचर स्किल्स असतील, एम-एस ऑफिसमधल्या आपल्या सर्व ज्या रिसेंट आणि लेटेस्ट डिजिटल स्किल्स आहेत, त्याला आपण समोर ठेवलेलं आहे. डिजिटल सेफ्टी आहे, करिअरबद्दल आहे. म्हणजे आपण सर्व अँगल्स कव्हर केलेले आहेत. कारण सर्वांना सर्व स्किलची गरज आहे. त्याला समोर ठेवून आपल्या व्हिडिओज, इमेजेस, कॅम्पेन्स हे रन होत आहेत आणि त्या पद्धतीने आपण आता आपल्या टार्गेट सेगमेंटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. हे करत असताना आपण विद्यार्थ्यांना तर प्रामुख्याने कनेक्ट करतोच आहे. पण त्याचबरोबर त्यांचे पुढचे जे आहेत, विद्यार्थी गट आहे, की त्यांना सुद्धा आता त्यांचं अपस्किलिंग करायचं आहे. त्यांना सुद्धा ह्या सर्व एआयच्या ज्या नवीन स्किल्स आलेल्या आहेत, टूल्स आलेले आहेत, त्या शिकायच्या. त्याच्यामुळे आपण सर्व सेगमेंटला सुद्धा पॅरलली कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे आपल्याकडे आत्ता इन्क्वायरी होत असताना विद्यार्थ्यांबरोबर बाकीच्याही टार्गेट सेगमेंटच्या होणार आहेत. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आपण त्यांना हँडल करून त्यांचे प्रवेश ह्या समरमध्ये कसे होतील याचं सुद्धा प्लॅनिंग करावं, नियोजन करावं आणि इम्प्लिमेंट करावं. कारण आपल्याला सर्वसमावेशक सर्वांना आता एम-एस-सी-आय-टी आणि क्लिकचं हे ऑफरिंग्ज जे एआय आपण पॉवर्ड केलंय ते देण्याची गरज आहे. गेल्या काही महिन्यापासून आपण जो कॅम्पेन राबवतोय त्याच्यामधनं प्रभावीपणे चांगला रीच आपला होतोय. आपला इम्प्रेशन्स वाढतायत आणि एंगेजमेंट लेव्हल सुद्धा वाढलेला आहे. त्याच्यामुळे आपण एक वेगळा प्रयोग ह्या वर्षी करतोय आणि सोशल मीडियाच्या माध्यमातनं रोज आपल्या टार्गेट सेगमेंटला आठवण करून देणं, हा याच्यामागचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. मित्रांनो, आता आजपासून आम्ही नवीन कॅम्पेन सुद्धा आता अनफोल्ड करणार आहोत, की आता आपण व्हिडिओ काही चांगले तयार करून घेतलेले आहेत प्रोफेशनल्सकडनं, की ज्याच्यामधनं एम-एस-सी-आय-टीचे सगळे फीचर्स असतील, त्याचा अनुभव असेल आणि प्रत्येक सेगमेंटला तो कनेक्ट करेल. अशा पद्धतीने आपण आता व्हिडिओज तयार केलेले आहेत, जे आपण आता सोशल मीडियामधनं देणार आहोत आणि मी जे काही आपल्याशी आता बोलतोय, ह्या सर्व गोष्टी ए-एल-सी रेडीनेसवर आपण कधी गेलात, तर त्याला तुम्हाला सगळं त्याचं व्यवस्थित सेग्रीगेशन करून तिथं आम्ही तुम्हाला डाउनलोडला उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याच्यामुळे आपण हवी ती गोष्ट, इमेज, व्हिडिओ आपण डाउनलोड करू शकता आणि आपल्या प्लॅटफॉर्मवरून त्याचा वापर करू शकता. त्याच्यामुळे सोशल मीडियाला किंवा कुठलीही गोष्ट जी आपल्याला लागणार आहे, कुणालाही न विचारता फक्त ए-एल-सी रेडीनेसला आपण व्हिजिट करा आणि तिथनं त्या गोष्टींचा वापर प्रभावीपणे करावा, अशी मला विनंती राहील. मित्रांनो, एक नवीन चांगली गोष्ट आपण करणार आहोत. त्याच्याविषयी समीर सर आपल्याशी बोलतील. एक ब्रँड फिल्म आपण आता तयार केलेली आहे आणि लवकरच ती आपण सर्व समाज माध्यमातनं आणि आपल्या माध्यमातनं करोडो लोकांपर्यंत देणार आहोत आणि एम-एस-सी-आय-टीचा एक परिपूर्ण अनुभव आपल्या पिढीला आणि येणाऱ्या पिढीला कसा होऊ शकतो, याचा एक सुंदर अनुभव देणारी ही ब्रँड फिल्म आपण तयार केलेली आहे. लवकरच ती आपल्यापर्यंत येईल. सर सर त्याच्याविषयी जास्त बोलतील. त्याचबरोबर एआय मधलं अवेअरनेस कारण ह्यावेळेसची खरं जो महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, तो म्हणजे एआय. त्याच्यामुळे प्रत्येक येणाऱ्या विद्यार्थ्याला काउन्सिलिंग पासून एआयचा टूल्सचा त्याचा बेनिफिट आणि त्यांना ते कसं मदतशीर ठरणार आहे, याचा अनुभव आपण प्रत्येकाने द्यावा, ते सुनिश्चित करावं आणि प्रत्यक्षात लर्निंग सुरू असताना सुद्धा त्यांना प्रत्येक सेशनमधनं त्या एआय टूलचा अनुभव द्या. कारण ह्यावेळेस तो मोठा गेम चेंजर आहे आणि आपण ह्या मार्च बॅचच्या विद्यार्थ्यांना समजा आत्ता इमिडिएटली जेवढे प्रवेश झालेले आहेत, त्यांना कधी आपण लर्निंग चालू करून त्यांना हा अनुभव दिला, तर एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला याचा जास्त बेनिफिट होणार आहे. कारण एक मेसेज हा डाउन द लाईन जाणार आहे,
की बाबा काहीतरी एम-एस-सी-आय-टी मध्ये बदल होतोय, झालेला आहे आणि त्याचा एक वेगळा अनुभव आम्हाला मिळतोय. नक्कीच आपले विद्यार्थी त्यांच्या मित्रांपर्यंत हे शेअर करतील आणि मोठ्या प्रमाणावर इन्क्वायरीज आणि प्रवेश हे एप्रिल महिने होऊ शकतात. समजा आपण आत्ता या मार्च बॅचच्या विद्यार्थ्यांना त्याचा अनुभव इमिडिएटली दिला, तर मला अशी सगळ्यांना विनंती राहील, की हा इमिडिएटली अनुभव देऊन त्यांना एक प्रकारे डिलाईट केलं, तर नक्कीच चांगला मेसेज हा जाईल. त्यासाठी आम्ही तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज सुद्धा अजून उपलब्ध करून देतोय, की ते सुद्धा आपल्याला या सर्व एक्झिस्टिंग विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला ते शेअर करता येतील आणि एक वेगळा अनुभव ह्या समर सीझनमध्ये आपण देऊ शकतो आणि हे करून पुढच्या 1 महिन्यामध्ये आपण 2 कोटी प्लस लोकांपर्यंत समाज माध्यम ह्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं पोहोचणार आहोत आणि त्याच्यातनं एक कनेक्ट तयार करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. तर हे करत असताना फक्त सोशल मीडिया एवढाच अप्रोच ठेवलेला नाहीये. तर सोशल मीडिया बरोबर वेगवेगळ्या ठिकाणी सध्या तुम्हाला कल्पना आहे, धुरंधर ही मूव्ही रिलीज झालेली आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी थिएटरमध्ये आपल्या ब्रेकमध्ये ह्या ॲडव्हर्टाइजमेंट प्ले केल्या जातायत. लवकरच काही इन्फ्लुएन्सर आपण आता टाय अप करतोय आणि एप्रिल महिन्यामध्ये हे जे काही स्टेट लेव्हलचे इन्फ्लुएन्सर असतील, त्यांच्या मदतीने आपण एम-एस-सी-आय-टी, ए-आय याचा एक चांगला मेसेज हा टार्गेट सेगमेंटपर्यंत देणार आहोत. न्यूज चॅनलबद्दल मी बोललोच, ते चालूच आहेत आणि ब्रँड व्हिजिबिलिटी असेल, ओ-डी-ओ-टी असेल, ह्या माध्यमातनं ऑलरेडी मोठ्या प्रमाणावर ग्राउंड लेव्हलला प्रमोशन सुरू आहे. त्याचबरोबर आपण सुद्धा सगळ्यांनी त्याच्यात पुढाकार घेतलेला आहे आणि प्रत्येक जण सध्या त्यांच्या पातळीवर, त्यांच्या परिसरामध्ये प्रमोशन हे करत आहेत. त्याच्यामुळे सर्व माध्यमातनं 360 डिग्री अप्रोच घेऊन आपलं हे प्रमोशन चालू आहे. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी आपल्या टार्गेट सेगमेंटला एम-एस-सी-आय-टी हे सध्या दिसतंय. ते आपल्याकडे येतील. त्यांना तसं आपण चांगली ट्रीटमेंट देऊन त्यांचे प्रवेश हे सुनिश्चित करावं आणि त्यांना एआयचा अनुभव जरूर द्याल, एवढी माझी विनंती राहील. त्याचबरोबर ह्या सर्व कॅम्पेनमधनं आपण लीड सुद्धा जनरेट करण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रत्येक येणारी लीड ही आपल्याला आपल्या सोलार लॉगिनमध्ये दिसते. त्याचबरोबर ती नेटवर्क ॲपमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. त्याच्यामुळे जरूर आपण कंटिन्युअसली आपलं लॉगिन चेक करावं. आपला नेटवर्क ॲप समजा आपण इन्स्टॉल केला नसेल, तर तो इन्स्टॉल करावा. कारण सर्व माध्यमातनं येणाऱ्या इन्क्वायरीज ह्या तिथं तुम्हाला उपलब्ध आहेत. फक्त तुम्ही त्यावर क्लिक केलं, की तुम्हाला लगेच त्या व्यक्तीशी बोलता येणार. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की सर्व सेंटर कोऑर्डिनेटरनी नेटवर्क ॲप इन्स्टॉल केलं नसेल, तर तातडीने आत्ताच्या आत्ता ते इन्स्टॉल करावं. प्ले स्टोअरवर आणि ॲप स्टोअरवर असेल किंवा iOSवर असेल त्यासाठी ते उपलब्ध आहे. तुमचं स्वतःचं लॉगिन आहे. तुम्ही लॉगिन करा आणि आम्ही तुम्हाला ह्या सर्व ज्या काही डिझाईन्स दाखवलेल्या आहेत, त्या डिझाईन सुद्धा त्या नेटवर्क ॲपमध्ये उपलब्ध आहेत. तिथून सुद्धा आपल्याला कस्टमाइज पद्धतीने तुमच्या नावासहित, ॲड्रेससहित तुम्हाला सर्व सोशल मीडियामध्ये शेअर करता येईल. म्हणजे जिथून तुम्हाला वाटेल तिथनं त्याची पूर्ण व्यवस्था आपण केलेली आहे. जरूर त्याचा सुद्धा वापर करावा. त्याच्यामुळे आपला फोकस यावेळेस एम-एस-सी-आय-टी बरोबर क्लिक आहे. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना एम-एस-सी-आय-टी बरोबर क्लिकची माहिती गेली पाहिजे आणि त्यांना 30 तासाच्या कोर्सपासून तरी आपण तो अनुभव द्यावा. जेणेकरून एक मोठी बिझनेस लाईन ह्या निमित्ताने एम-एस-सी-आय-टी बरोबर तयार होईल आणि एक चांगला अनुभव आपल्या विद्यार्थ्यांना मिळेल येणाऱ्या त्यांच्या करिअरसाठी. मित्रांनो, हे करण्यासाठी काही गोष्टी आम्ही तुम्हाला ऑलरेडी दिलेल्या आहेत. जसं हे 60 पेजचं बुकलेट आम्ही तुम्हाला दिलेलं आहे. कुठलीही इन्क्वायरी आली, तर तुमच्या टेबलवर हे 60 पेजचं बुकलेट कलर प्रिंटआउट तुम्ही तयार ठेवा. फिजिकल कॉपी आपल्याला मिळणार आहे, पण त्याला थोडा उशीर लागेल. पण आम्ही तुम्हाला ही सॉफ्ट कॉपी उपलब्ध करून दिलेली आहे. जरूर इमिडिएटली आजच्या आज प्रिंटआउट काढून तुम्ही रेडी ठेवा. म्हणजे काउन्सिलिंगमध्ये प्रभावीपणे कुठलीही इन्क्वायरी कितीही हार्ड असेल, कारण तुम्हालाही कल्पना आहे, की आता नवीन जनरेशन आहे. त्यांना असं ते म्हणतात, की मला सगळं माहिती आहे, मला शिकायची गरज नाही. फक्त तुम्ही ह्या बुकलेटच्या मदतीने इन्क्वायरी हँडल करा. 100% आपल्याला रिझल्ट हा मिळेल. त्याच्यामुळे फार प्रभावीपणे सर्व माहिती आपण एकत्रित करून विद्यार्थ्यांना एक चांगलं मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे ह्या बुकलेटचा आपण जरूर वापर करावा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. तसंच क्लिकचं सुद्धा 60 पेजचं बुकलेट आपण दिलेलं आहे. त्याचं सुद्धा प्रिंटआउट आपल्या टेबलवर ठेवा. जेणेकरून प्रत्येक वेळेस येणाऱ्या इन्क्वायरींना हे बघता येईल, की काय-काय गोष्टी त्यांच्यासाठी या उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की ह्यावेळेस आपण एकही संधी न गमावता प्रत्येक विद्यार्थ्यांना एम-एस-सी-आय-टी बरोबर क्लिकचा सुद्धा मेसेज हा प्रभावीपणे द्यावा.
त्याचबरोबर अमित सर आपल्याशी संवाद साधणारच आहे. एआय करिक्युलम मॅप जो आम्ही तुम्हाला दिलेला आहे, ते खास करून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही व्यवस्थित एक्सप्लेन करा. शेवटी हे एआयचं युग काय? कसं पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांनी ते आत्मसात केलं पाहिजे, शिकलं पाहिजे. तर त्यांचा तो एक चांगला अनुभव ते खाली घेऊन जातील. त्यासाठी आम्ही तुम्हाला एक प्रेझेंटेशन सुद्धा शेअर केलेलं आहे, की इन्क्वायरी आल्यानंतर तुम्ही त्यांना हे प्रेझेंटेशन पण दाखवू शकता, की जेणेकरून प्रभावीपणे एआय टूलच्या माध्यमातून तुम्हाला काउन्सिलिंग करायला सोपं जाईल. याच्यापुढे अजून एक गोष्ट आपण लवकरच उपलब्ध करून देतोय. त्याच्याविषयी आम्ही सर आपल्याशी संवाद साधतील. म्हणजे तुम्हाला अजून एक नेक्स्ट लेव्हलचं काउन्सिलिंग एआयचं करता येईल, याची सुद्धा व्यवस्था आपण करत आहोत. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यांना इरामधली जी क्रांती आपण जी अकॅडमीसाठी दिलेली आहे, त्याचा अनुभव द्या आणि ती गोष्ट आपण काउन्सिलिंगमध्ये सांगितली पाहिजे, की बाबा काय-काय गोष्टी ॲज अ टेक अवे आपल्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेतल्यानंतर मिळणार आहे. क्रांतीचा अनुभव असेल, लर्नर ॲपचा अनुभव असेल, कारण लर्नर ॲपमध्ये वर्षभर थेअरी कंटेंट हा उपलब्ध आहे. ज्याच्यातनं त्यांना त्यांचे कन्सेप्ट्स हे कंटिन्यूअसली शिकता येतील, अनुभव घेता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, की त्यांनी समजा थिअरी पार्ट ते घरून शिकून आले, तर केंद्रामध्ये ते खास करून आपलं लर्निंग पार्ट आणि असेसमेंट पार्ट कंप्लीट करतील आणि वेळेची बचत होईल आणि आपल्या रिसोर्सेसवरचा ताण सुद्धा कमी होणार. त्याच्यामुळे लर्नर ॲपचा प्रभावी वापर समजा आपण ज्यांच्याकडे शक्य असेल त्यांच्याकडे, काही विद्यार्थ्यांकडे तो नसणार आहे, याची आपल्याला कल्पना आहे. पण याचा प्रभावी वापर आपण कधी करू शकलो, तर ती एक चांगली जमेची बाजू आहे. त्याचबरोबर ई-बुक त्याच्यामध्ये दिलेला आहे. त्याचा वापर झाला पाहिजे आणि आम्ही आता तुम्हाला सगळ्यांना फिजिकल बुक सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत ॲज अ सेंटर कॉपी. ज्या एल-सीने अजून त्या कलेक्ट केलेल्या नसतील डी-सी ऑफिसमधनं, थोडासा वेळ काढून कुणाला तरी पाठवून आपण इंग्लिश, मराठी, हिंदीच्या ह्या बुक्स कॉपी घ्या. कारण हा सुद्धा एक मार्केटिंग टूल आहे. कारण अख्खं थिअरीचं कंटेंट या बुकमध्ये दिलेलं आहे. हिंदी, इंग्लिश, मराठीमध्ये जे ई-बुकमध्ये आहे. त्याच्यामुळे याचाही वापर आपण करावा आणि ह्यावेळेसचा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट ठरणार आहे, तो म्हणजे आपला इरा स्मार्ट टीव्ही ॲप. मित्रांनो, आता बऱ्यापैकी घरांमध्ये स्मार्ट टीव्ही आहे. त्याच्यामुळे ज्यांना शक्य असेल आणि स्पेशली तुम्ही पॅरेंट्सना काउन्सिलिंगच्या वेळेस सांगा, की रोज आपल्या विद्यार्थ्यांना घरी इरा स्मार्ट टीव्ही ॲपच्या मदतीने पूर्णपणे एम-एस-सी-आय-टीचा थिअरी कंटेंट घरी टीव्हीवर बघता येणार आहे. त्याच्यामुळे घराघरामध्ये आपल्या केंद्राचं नाव वरती असेल, एम-एस-सी-आय-टी असेल आणि प्रत्येक जण एम-एस-सी-आय-टीचा अनुभव हा घराघरात घेऊ शकतात. अशी व्यवस्था आपण या स्मार्ट टीव्हीमधनं केलेली आहे. त्याच्यामुळे हा जो एक आपण नवीन अकॅडमिक आणि प्रमोशन टूल दिलेलं आहे, याचं सुद्धा वापर जास्तीत जास्त होईल, हा प्रयत्न करावा. जेणेकरून विद्यार्थी काही पाठ घरी शिकले, तर आपल्यावरचा लोड कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला अजून जास्त विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने लर्निंग एक्सपिरियन्स देण्यासाठी याची मदत होणार आहे. ते करत असताना काउन्सिलिंग असेल, मार्केटिंग असेल, प्रमोशन करताना आपण काय त्यांना लर्नर एक्सपिरियन्स देतोय, तर लॉग इन करताना फेस रिकॉग्निशन खरं म्हणजे एआयचंच एक टूल आहे, की त्याचा अनुभव रोज आपल्या विद्यार्थ्यांना आपण देऊ शकतो आणि त्यांना सुद्धा एक वेगळं वाटेल, की बाबा फक्त चेहरा दाखवला, की लॉग इन होतो आणि माझं लर्निंग सुरू होतं. त्याचबरोबर बायोमेट्रिक अटेंडन्सचा वापर करा आणि स्पेशली पॅरेंट्सना मेसेज जाणं हे आपली आत्ताची सगळ्यात महत्त्वाची मार्केटिंग टूल आहे. त्याच्यामुळे तुमच्या जाहिरातीपासून प्रत्येकाला तुम्ही आश्वस्त करा, की पालकांना मेसेज जाणं, एंट्री केलं आणि आउट केलं. कारण आत्ता ती एक मोठी समाजाची गरज आहे. त्याच्यामुळे हे जे काही टूल्स आपण दिलेले आहे, याचं प्रमोशन, काउन्सिलिंग, लर्निंग या सगळ्या ठिकाणी वापर कधी आपण केला, तर मला असं वाटतं, की आपण ॲडमिशनमध्ये एक नेक्स्ट लेव्हलचं टार्गेट नक्कीच गाठू शकू. फक्त करायचं एवढंच आहे, ज्या काही गोष्टी आम्ही तुम्हाला सगळ्या उपलब्ध करून दिल्या आहे, त्या आपल्या काउन्सिलरपर्यंत, आपल्या एल-एफपर्यंत, आपल्या सहकाऱ्यांपर्यंत तुम्ही सगळ्यांना आज दुपारी याची माहिती द्या. जेणेकरून प्रत्येक जण त्याच्याबद्दल बोलेल आणि त्याचा वापर करेल. अशा पद्धतीने आपण कधी नियोजन केलं, तर ह्या समर सीझनमध्ये आपण ॲडमिशनचा एक पुढचा बिंदू गाठू शकतो आणि चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना सर्व्हिस देऊ शकतो. अशी मी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो आणि समर सीझनसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझं हे प्रेझेंटेशन मी थांबवतो. आता मी अमित सरांना विनंती करेल, की त्यांनी आपल्याशी संवाद हा करावा.
नमस्कार. होपफुली माझा आवाज येत असेल आणि थम्स अप दिला तर माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. मी तुम्ही सर्वांचं आजच्या या सेशनमध्ये खूप खूप स्वागत करतो. थँक यू. आणि तुम्हाला समोर दिसतच असेल की एम-के-सी-एल्स ए-आय एक्सपिरियन्स. आता अतुल सरांनी आपल्याला खूप छान पद्धतीने, की आपण सोशल मीडियाचा वापर करून किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आपण ए-आय कसं पोहोचवायचं, हे अतुल सरांनी आपल्याला सांगितलं. आता बऱ्याचशा सेंटर्सशी बोलत असताना, त्यांच्याशी भेटत असताना, एक असं लक्षात आलं, की आपण एवढे 100 प्लस टूल्स जेव्हा आपण सांगतो किंवा त्याचं काउन्सिलिंग करतो, तेव्हा बऱ्याच वेळेला अडचण अशी येते, की नक्की कोणतं टूल सांगायचं किंवा त्याचा काउन्सिलिंगमध्ये पुरेपूर कसा वापर करायचा, हा एक प्रश्न आपल्यासमोर असतो. आणि याच्याकरता आपण एक खूप महत्त्वाचा प्रयत्न असा केला, की परवाच आपण एक PowerPointचं प्रेझेंटेशन, की जे थोडंसं इंटरॅक्टिव्ह आहे आणि आत्ता आपल्यासमोर जो मॅप दिसतोय, ते आपण रिलीज केलेलं आहे. त्याचाही तुम्ही वापर करतच असाल आणि एक चांगली गोष्ट अशी झाली, की बऱ्याच वेळेला काउन्सिलिंग टेबलवरती पण मला तो मॅप बघायला मिळतो. पण आता यावेळेस जेव्हा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आपल्या सेंटरवरती येतील आणि त्यांचं काउन्सिलिंग करायचं असेल, तर आपण एक पूर्णपणे वेगळाच अनुभव देऊ शकतो का? म्हणजे आपण एक असा विचार करू शकतो का, की त्यांच्या हातामध्ये माऊस द्यायचा आणि त्यांना सांगायचं आणि मी आता इराविषयी सांगत नाहीये. इराच्या बाहेर तुम्हाला एक छान वेबसाईट आपण अवेलेबल करून देऊ. याचा अर्थ असा, की इरामध्ये लॉग इन न करता पण आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या हातामध्ये माऊस घेऊन, कीबोर्ड घेऊन आल्या क्षणी त्याला एआयचा अनुभव तुम्हाला लगेच देता आला पाहिजे, याच्याकरता आपण एक छान सोय तुमच्याकरता करतोय. आणि तुमच्या समोर तुम्हाला एम-के-सी-एल्स ए-आय एक्सपिरियन्स नावाची एक साधी सोपी वेबसाईट दिसत असेल. ती मी आपण सगळ्यांबरोबर शेअर करूया आणि त्याचा वापर किती सोप्या पद्धतीने पण एक्सपिरियन्स देण्याकरता तुम्ही कसं करू शकता, हे मी तुमच्यासमोर मांडतो. आणि धिस इज लाइक अ काउन्सिलिंग डेस्क. त्यामुळे तुम्ही रिक्वेस्ट नुसती एवढी आहे, की ज्यावेळेस तुम्ही ही वेबसाईट काउन्सिलिंग डेस्कवरती ओपन कराल, तिथे इंटरनेट चांगलं म्हणजे बेसिक इंटरनेट असलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे टूल्स आता आपण बघू, त्यांचं लॉगिन झालेलं असलं पाहिजे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे कलर्स जेवढे सुंदर असतील, त्याचा अनुभव कसा असेल तो आपण बघूया. त्यामुळे आपल्याला काहीच करायचं नाहीये. इरामध्ये पण लॉगिन करायचं नाही. नुसती ही वेबसाईट तुम्हाला हां, तुम्हाला काउन्सिलिंग डेस्कमध्ये लॉगिन केल्यानंतर ही वेबसाईट आता तुमच्या समोर दिसते आणि याचा एक्सपिरियन्स कसा असू शकतो, तर तुम्ही इथे बघाल, तर हा मॅप आपला आहेच. पण हा या मॅपविषयीचा इथे एक छोटासा व्हिडिओ आहे. तो तुम्ही नंतर बघू शकता. आता इथे कन्व्हर्जन मॅप, ब्राउज ऑल टूल्स आणि अ, एक एक्सप्लोरर असं आहे. मी परत वरती जातो. आपण आता या कन्व्हर्जन मॅपकडे जाऊया. आता हा पूर्ण मॅप एक इंटरॅक्टिव्ह नेचरचा आहे. म्हणजे जेव्हा आपण असं विद्यार्थ्यांना सांगतो ना, की आपल्याला टेक्स्टमधनं ऑडिओ, तर आधी टेक्स्टवरती क्लिक केलं, ऑडिओवरती क्लिक केलं. टेक्स्ट आणि ऑडिओवरती क्लिक केल्या-केल्या टेक्स्ट आणि ऑडिओचे जेवढेही टूल्स आपण विद्यार्थ्यांना शिकवणं अपेक्षित आहे, तुम्ही बघाल तर इथे सगळ्यांची एक यादी आपल्यासमोर आलेली आहे. या यादीमध्ये इथे अगदी छोटीशी गोष्ट आहे बघा हां. इथे ऑडिओ टू टेक्स्ट असं आहे. स्वॅप म्हणजे मी समजा इथे स्वॅप केलं, तर ते टेक्स्ट टू ऑडिओमध्ये कन्व्हर्ट झालं आणि त्याच्या बरोबर उलटे टूल्स तिथल्या तिथे प्रेझेंट आले. हं. आता आपण एक-एक टूल बघूया. मी परत याला स्वॅप करतो. स्वॅप केलं, तर इथे ऑडिओ टू टेक्स्टचे टूल्स. इथे 11 लॅब्स आहे, सुनो आहे, माईक मॉन्स्टर आहे आणि ही प्लेन वेबसाईट आहे. याच्याकरता वेगळं काही सिक्युअर ब्राउझर पण इन्स्टॉल करण्याची गरज नाही. विद्यार्थी आल्या-आल्या आपल्याला ही साईट ओपनच ठेवायची आणि त्याचं काउन्सिलिंग सुरू. इथे तुम्ही बघाल, तर इथे 3 लिंक्स आहेत. वॉच ट्युटोरियल, ओपन आणि ट्राय. समजा मी वॉच ट्युटोरियलवरती क्लिक केलं, तर त्या क्षणी इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये त्या विद्यार्थ्यांना ते टूल कसं वापरायचं, त्याचा व्हिडिओ तिथल्या तिथे प्ले होणं सुरू होतं. याला तुम्ही इथे क्लिक करून फुल स्क्रीन करू शकता आणि इथे तुम्ही तो प्ले करू शकता. आता हा पूर्ण प्ले करत नाही. मी इथे स्किप करतो. इथे मी हिंदीवरती क्लिक केलं, तर हा व्हिडिओ हिंदीमध्ये. इथे क्लिक केलं, तर हाच व्हिडिओ मराठीमध्ये. त्यामुळे तिथल्या तिथे डेमॉन्स्ट्रेशन, की आपण विद्यार्थ्यांना कसं शिकवतो, आपल्याला तिथल्या तिथे सांगता येणं शक्य आहे. आणि नॉट ओन्ली धिस,
कारण महत्त्वाची गोष्ट काय आहे, की आपल्या विद्यार्थ्यांना आल्यानंतर त्याचा अनुभव देणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण इथे काय केलंय, तर इथे एक ओपन नावाची लिंक आहे. या ओपनवरती तुम्ही क्लिक केलं, तर तिथे सुनो लगेच ओपन होईल आणि तुमचं लॉग इन केलेलं असल्यास तुम्ही विद्यार्थ्यांना लगेच एखादी छोटीशी गोष्ट डेमॉन्स्ट्रेट करून, त्यांना वापरून, दाखवून, शो करून इन्स्टंटली दाखवू शकता आणि बाजूच्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही परत आपल्या करिक्युलम मॅपवरती जाऊ शकता. आता इथे सगळा अनुभव तुम्हाला देता येतो. म्हणजे मी इथे टेक्स्टपासनं ग्राफिक इथे क्लिक केलं, तर टेक्स्ट टू ग्राफिकचे सगळे टूल्स आले. Canva आहे, Napkin आहे. प्रत्येकाचं ट्युटोरियल आहे. प्रत्येकाला क्लिक केलं, की ओपन होतो. त्यामुळे ज्याला आपण एक्सपिरियन्स देणं म्हणतो, ते आता आपल्याला अतिशय सोपं जाईल. आपल्यालाच सगळे टूल माहिती असणं गरजेचं नाही. तुम्ही पण काउन्सिलिंग टेबलवरती बसल्या-बसल्या यांचे काही व्हिडिओज तिथे प्ले करून दाखवू शकता. सतत रन करू शकता. ते सारखे चेंज होऊ शकतात. त्यामुळे हा पूर्ण एक्सपिरियन्स आपल्याला इथे दाखवता येणं शक्य आहे. आणि अजूनही मी कन्व्हर्जन मॅपवरतीच होतो. आता आपण इथे ब्राउज टूल्सवरती जाऊ. ब्राउज टूल्समध्ये मॅप नाहीये. पण सगळे टूल्स जे आपल्या या वेबसाईटवरती आहेत, ते इथे टेक्स्टचे वेगळे, हं. मी स्लोली ब्राउज करतोय. सगळे ऑडिओचे टूल्स. मध्ये सुनो आहे, 11 लॅब्स आहेत, माईक मॉन्स्टर आहे. त्याचे सगळं इथे दिलेले आहेत. तसंच व्हिडिओशी निगडीत म्हणजे हेजन. हेजन टूलचं तर अतिशय सुंदर आहे. आपण विद्यार्थ्यांना त्याचे इतके वेगवेगळे अनुभव देऊ शकतो. त्यामुळे हेजन आहे आणि मी आता स्क्रोल करतोय, तर तुम्ही बघाल तिथे सगळ्या टूल्सचं कंटेंट तिथे क्लिक केलं की ओपन म्हणजे लिओनार्डो एआय क्लिक केलं की तिथे लिओनार्डो एआय ओपन होतं आणि प्रत्येक टूलचं जे वेगळं वैशिष्ट्य आहे, वेगळं एक इंटरेस्टिंग पेज असतं. त्यामुळे एक मोठं विश्व आपल्याला काही क्षणांमध्ये त्या विद्यार्थ्यांसमोर म्हणजे सरही जसं सांगतात ना सावंत सर, की एक मोठं दालन एआयचं आपल्याला ओपन करून त्यांना दाखवता येतं. आणि या सगळ्याला वापरण्याकरता अजून सोपं जावं म्हणून यांचे काही रेडी प्रॉम्प्ट्स पण मी तुम्हाला उपलब्ध करून देईन प्रत्येक टूलचे. ते वेगळ्या डॉक्युमेंटमध्ये देईन म्हणजे तिथून कॉपी करून ते त्या टूलमध्ये टाकले, की आपल्याला त्याचं डेमॉन्स्ट्रेशन देणं शक्य आहे. आता इथे बघा हां, ग्राफिक्सचे सगळे टूल्स आहेत. सो जेव्हा आपण ब्राउजमध्ये जातो, तर सगळ्या टूल्सचं कंटेंट त्याचं ओपन इथे दिलेलं आहे. आता चौथा जो टॅब आहे ना, तो तर अजून मजेदार आहे. तिथे आपण क्लिक केलं ना, तर जसं आपल्याला आठवतंय काउन्सिलिंग डेस्कमध्ये आपण कसं दाखवायचो, खूप सारे बबल्स आहेत. ते सगळे डान्सिंग आहेत. ते सगळे मूव्ह करतात आहेत आणि इथे मी एखाद्या टूलवरती क्लिक केलं, तर लगेच कारण काल मी एक अनुभव घेतला, की आपल्या काही सेंटर्सनी काय केलंय, की आपल्या काही कोर्सेसमधनं काही टूल्समध्ये बघून, की त्याच्यामध्ये नक्की काय केलं जातं. आपल्याला कधी आठवतं, कधी नाही आठवत. ते सोपं जावं म्हणून आता इथे बघा हां, मी Canvaवरती क्लिक केलं, तर राइटमध्ये Canva कशाकरता वापरला जातो, त्याची एक सिंगल लाईनमध्ये एक छोटीशी व्याख्या दिलेली आहे. त्यामुळे या सगळ्या डान्सिंग बबल्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, की या बबल्सवरती कुठेही क्लिक केलं, की तो टूल कोणता आहे आणि त्या टूलचा वापर कुठे करायचा. म्हणजे इथे आता लिहिलेलं आहे, की एनिमेकर कशाकरता वापरला जातो, त्याचा इथे छोटासा डेमो आणि परत बाकी सगळा अनुभव इथे दिलेला आहे. त्यामुळे या स्क्रीनचा पण आणि आता ही स्क्रीन छोटी आहे. पण आपण असं विचारात घेऊया, की जेव्हा आपण आपल्या काउन्सिलिंग डेस्कवरती एका मोठ्या स्क्रीनवरती दाखवत असू, तेव्हा हे सगळे बबल्स अतिशय छान दिसतात आणि आपण ह्याच्यामध्ये सतत नवीन-नवीन आयकन्स टाकत जाणार आहे. आता याची दुसरी मजा, याच्यामध्ये सगळे टूल्स आहेत. कोणी विद्यार्थी असं म्हणला, "सर मला ना नुसते व्हिडिओचे टूल्स बघायचे आहेत बरं." ठीक आहे. इथे तुम्ही बघा, इथे मी नुसतं व्हिडिओवरती क्लिक केलं, तर नुसते व्हिडिओचे टूल आले. मग व्हिडिओच्या एका टूलवरती क्लिक केलं, तर क्लिंग एआय. क्लिंग एआय कशाकरता वापरलं जातं, कसं शिकवलं जातं, तर इथे क्लिक केलं, की त्याचा व्हिडिओ. तो मोठा केला, शॉर्ट फिल्मकरता कसा वापरायचा, हिंदीमध्ये, मराठीमध्ये हे मी तुम्हाला आधी दाखवलं आणि नुसतं एवढंच नाही, तर या पद्धतीने याचं पूर्ण डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे समजा याला आपण मोठं करून थोडंसं पुढे गेलो, तर स्टेप बाय स्टेप ते टूल कसं वापरायचं याचं पण आपण इथे डेमो दिलेला आहे. मी याला प्ले करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना ते टूल तिथे कसं शिकायचं, लगेच ओपनमध्ये जाऊन वापरून बघायचं. हे सगळं देण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे, की जेव्हा आपण अतुल सर, समीर सर, सावंत सर आपल्याला सतत एआयची क्रांती असं आपण म्हणतोय. त्यावेळेस आपल्या सेंटरमध्ये तो विद्यार्थी आला, की सगळ्यात पहिले एआयचा अनुभव आणि मी खरं सांगतो, हे सगळं करत असताना एक महत्त्वाची गोष्ट काय आहे,
की इथे हे हे या गोष्टींचं जेव्हा आपण इथे चांगलं नीट डेमॉन्स्ट्रेशन करूया ना, त्यावेळेस खरं म्हणजे काय, तर ती साईट ओपन करायची आणि जमलं तर तुम्ही असं पण करू शकता, की ChatGPTमध्येच त्या विद्यार्थ्याचा लगेच आपल्या कॅमेऱ्यामध्ये त्याचा फोटो घ्यायचा, तो अपलोड करायचा. काहीतरी लगेच त्याच्यामध्ये चेंज करून, त्याचं 3D मॉडेल करून, त्याचं ॲनिमेशन करून, त्याचं मॉडेलिंग करून आपल्याला दाखवता येतं. त्यामुळे ज्या गोष्टींना काही दिवस लागायचे ते आता किती फास्ट एआयमुळे होतात, याचा एक अतिशय पॉवरफुल डेमॉन्स्ट्रेशन, काउन्सिलिंग, प्रेझेंटेशन, आपली शिकण्याची पद्धत, मराठीमध्ये आपण कसं शिकवतो, हे सगळं एका वेब पेजवरनंच आपल्याला तिथल्या तिथे काही मिनिटांमध्ये दाखवता येणं शक्य आहे आणि म्हणून हे टूल आपल्याला आपण काउन्सिलिंग करता सगळ्यांकरता पुढल्या 2 किंवा 3 आपण 3 दिवसात धरूया. आपण 3 दिवसामध्ये हे टूल सगळ्यांकरता रिलीज करतोय. त्यामुळे खूप स्ट्राँग काउन्सिलिंग करून एआयचा खरा अनुभव आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो आणि आपल्याला वेगळं काही पाठ करण्याची, लक्षात ठेवण्याची गरज नाही आणि तिथे जे ओपनचं बटन आहे ना, ते मात्र प्रत्येक विद्यार्थ्याला द्या आणि जमलं तर त्यांना स्वतः करून बघू द्या. कारण आपण ते डेमॉन्स्ट्रेट केल्यापेक्षा त्या विद्यार्थ्यांना स्वतः तिथे करून बघितलं, तर एक वेगळा अनुभव आपल्या विद्यार्थ्यांना देता येईल. त्यामुळे मी आता खूप बोलत नाही, पण हे टूल दिल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना सरांनी पण मागे जे सांगितलं होतं, की एक क्रिएशन एक वेगळी मोठी गोष्ट असते. पण कुठेतरी मी एक वेगळा अनुभव घेतला. काही साइटवरती करून बघितलं, माझा फोटो अपलोड केला, एखादं गाणं सुनोमध्ये जनरेट केलं. तर मला एक चांगला अनुभव मिळतो. पहिल्याच दिवशी त्याला असं कळतं, की अरे, इथे वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंटच्या बियॉन्ड पण एक मोठं विश्व आहे. त्या पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत हां. इव्हन आपण आपल्या एआयमध्ये या सगळ्या क्लॉडसारख्या टूल्सचं एआयचं प्लगइन कसं वापरायचं ते पण शिकवलंय. पण एआयचं मोठं विश्व त्यांच्यासमोर आपण ओपन अप करून त्यांना तो डेमॉन्स्ट्रेशन देतो. त्यामुळे या टूलचा वापर करून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना कन्व्हर्ट करण्याकरता आपण याचा वापर करूया. येणाऱ्या बॅचकरता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचे काही फीडबॅक, तुमच्या काही रिक्वायरमेंट असतील, तर मला कधीही तुम्ही कॉल करू शकता, कळवा आणि येणाऱ्या बॅचेसकरता आपण खूप मोठ्या प्रमाणात ॲडमिशन करूया. एआयची क्रांती जी आपण आपल्या सेंटर्सच्या माध्यमाने बिल्ड करतोय, ती प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू, सांगू, दाखवू आणि त्यांना अनुभव घेऊ देऊ. थँक सो मच. मी आता थांबतो. अ, नमस्कार. आत्ताच अमितनी तुम्हाला अतिशय सुंदर टूल दाखवलं करिक्युलम मॅपचं आणि त्याद्वारे मला असं वाटतं, की हा एक एनरिचिंग एक्सपिरियन्स आपण सर्व आपल्या विद्यार्थ्यांना देणार आहोत. आणि तुम्हाला सुद्धा शिकण्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपले सर्व सेंटर्स मागच्या वर्षी आपण पहिल्यांदा 125-100 एआय टूल्स आधी इंट्रोड्यूस केले आणि मग सगळे शिकायला लागले. मला खूप कौतुक आहे सर्व एएलसीचं, की त्यांनी आता एआयचे टूल्स आत्मसात केलेले आहेत. त्यानंतर आपण एआय पॉवर्ड एम-एस-सी-आय-टी म्हणत असताना, हे सगळं मग एआय पॉवर्ड कसं? तर जे बाहेरच्या देशातून खूप जास्ती कॉस्टलियर असे हे सगळे एआय टूल्स आहेत, त्याचे एपीआय आपल्या इथे इंटिग्रेट करण्याच्या ऐवजी आपल्या सर्व तंत्रज्ञांनी अतिशय सुंदर असं क्रांती नावाचं चॅटबॉट सुरू केलं आणि त्याला जबरदस्त म्हणजे आता 3 लाख प्रश्न हे इरामधील क्रांतीमध्ये विचारले गेलेत. हे सगळ्यात मोठं यश आपल्या सेंटर्सचं आहे. कारण त्यांना मुलांना जी उत्सुकता वाढली, ते तिथं जी छोटीशी क्रांती दिसत होती, तिथं क्लिक करून जे ते प्रश्न विचारायला लागले आणि हे प्रश्न आम्ही सुद्धा मॉनिटर करतोय. अतिशय सुंदर प्रश्न विचारले जातायत आणि हे सगळे तुम्ही घडवताय. तुम्ही हे सगळं त्यांना दाखवताय आणि त्याच्यानंतर आलं ते आपलं एक्झाम फ्लायर. आपण एक्झाम फ्लायर डिस्ट्रिब्यूट करत असताना असं आम्हाला वाटलं, की एक चॅटबॉट आपण तयार करावा, जो ह्याच्यातनं तिथं क्यूआर कोड असेल आणि तो बोलायला लागेल. ती क्रांती बोलायला लागेल. आणि मग जी जादू दिसली सगळी, हजारो विद्यार्थी तो क्यूआर कोड स्कॅन करून बोलायला लागले. वेगवेगळे प्रश्न विचारू लागले आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळे
प्रत्येक एक्झाम सेंटरच्या बाहेर जाऊन ते लिफलेट वाटत होते, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होते. आणि हे सगळं करत असताना ती क्रांती मराठीत सुंदर बोलायला लागली. म्हणजे हा अनुभव कदाचित महाराष्ट्रात माझ्या माहितीप्रमाणे तरी असं स्पीकिंग पॅड आजपर्यंत कोणीही बनवलेलं नाहीये. त्यामुळे एमकेसीएलच्या सावंत सरांनी घालून दिलेले जे आदर्श आहेत, की पहिल्या वेळीपासून अगदी प्रत्येक पहिली ऑनलाईन ॲडमिशन, पहिली ऑनलाईन एक्झामिनेशन, ई-लर्निंग फ्रेमवर्क असे जे फर्स्ट एमकेसीएलच्या क्रेडिटमध्ये आहे, ते आता पहिलं एक अजून एक आपण क्रेडिट जोडलं, की एक्झाम फ्लायर हे बोलकं फ्लायर तयार झालं. हे सर्व करत असताना मेजर अजून एक निर्णय आपण घेतला, की प्रत्येक विद्यार्थी सध्या मोबाईलवर आहे. आपलं जे काही आपल्याकडे येणारे जे विद्यार्थी आहेत, ते बरेच जण मोबाईल बघतात आणि त्यांना रील्स बघण्याचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या हातात कसं पोचायचं, त्यांच्या डोळ्यासमोर कसं जायचं, म्हणून आपण एक मेजर निर्णय घेतला. तो म्हणजे तुम्ही वन डॉट, ब्रँड व्हिजिबिलिटी हे सगळे आपले डीसीयू, आरसीयू खूप सुंदर त्यांनी काम केलं. सगळ्यांना एकत्र घेऊन गावोगावी गाड्या फिरतायत, होर्डिंग्ज लागलेत, वॉल पोस्टर्स लागलेले आहेत. तर वॉल पेंटिंगच्या ऐवजी नवे जे आलेले आहेत, तो नव्या तंत्रज्ञानाचा तुम्ही वापर केलेला आहे. हे सगळं करत असताना आपण असं ठरवलं, की सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करायचा. अतिशय चांगले एक्सपर्ट्स आपल्या बरोबर आले. त्यांनी आपल्याला खूप नव्या-नव्या गोष्टी सांगितल्या. खूप चांगले ॲडव्हर्टायझर्स आपल्याबरोबर येऊन त्यांच्याबरोबर आपण सगळे शूट्स करून एक प्रोफेशनल लेव्हलवर हे सगळी कॅम्पेन नेली. पण सावंत सरांनी काही महिन्यापूर्वी आम्हाला रीड्स लॉ सांगितला होता, की आम्ही काही पब्लिश केल्यानंतर सर्व आरसीयूंनी पब्लिश करायचं, सर्व डीसीयूंनी तेच पुन्हा रिपोस्ट करायचं, सर्व एएलसींनी ते पुन्हा रिपोस्ट करायचं, ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं. हे जो 2:n चा फॉर्म्युला सांगितला, की इतक्या मोठ्या प्रमाणात पटकन सगळं आपलं पसरेल, ह्याचा अनुभव आपण आता गेले 2 ते 3 महिने घेतोय. मला खूप आनंद आहे, की आपले सर्व सेंटर्सनी स्वतःचं सोशल मीडिया चॅनल सुरू केलं आणि वेगवेगळ्या सोशल मीडिया चॅनल्सवर ते स्वतः आहेत. आणि त्याच्यामुळं हा प्रसार इतका झाला, की मला प्रत्येक जण आता विचारायला लागला, की ते एम-एस-सी-आय-टी मध्ये आता तुम्ही खूप सारे एआय टूल्स आणलेत का? अच्छा, एम-एस-सी-आय-टीत सगळं एआय मधून एआयचं शिकवलं जातं का? तर आम्हाला करायला पाहिजे. असे खूप लोकं विचारायला लागले आणि हे सगळं यश तुम्ही लोकं जे WhatsAppवर स्टेटस ठेवताय. रोज मी प्रत्येक सेंटरचं WhatsApp स्टेटस बघतो. अनेक लोकं त्याचे WhatsApp स्टेटस ठेवतात. त्याच्यानंतर Facebookला स्टोरीज येतात, YouTubeला टाकलं जातं आणि रोज आपण तसं आपली जी सोशल मीडिया टीम आहे, आज साधारणपणे माझ्या मते 83वा दिवस असेल. 83 दिवस सलग आपण ही कॅम्पेन केलेली आहे. सरांनी सांगितलं होतं, की 100 दिवसाची कॅम्पेन चालवा. आपण ती यशस्वीपणे 83 दिवसाची पर्यंत आज पोहोचलेलो आहे. हे सगळं करत असताना एक विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थी आज आपल्याकडे यायला लागलेत. खूप मोठ्या प्रमाणात यायला लागलेत. अनेक सेंटर मला व्हिडिओज पाठवतायत आणि आता सगळ्यात महत्त्वाचा बदल झालाय तो म्हणजे सीबीएसईचे विद्यार्थी यायला लागले. आणि हे सगळ्यात मोठं आपलं यश आहे, आपल्या एएलसीचं यश आहे, की त्यांना पण सगळ्यांना आता वाटायला लागलंय एम-एस-सी-आय-टी करायला पाहिजे, कारण त्यात एआय टूल्स आले. आणि आज एआय टूल्स शिकलो तर आपण या जगात पुढे राहू शकू. ही सगळं तुम्ही हा मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचवलाय. पण त्याच्यासाठी आपलं सेंटर आता तयार असणं हे फार जरुरी आहे. आम्ही आपल्याला एक ईमेल पाठवला होता, की सेंटरमध्ये IPv6 त्याच्यानंतर कशा हार्ड डिस्क हवी, कसं इंटरनेट कनेक्टिव्हिटी हवी, ह्या सगळ्या गोष्टीची जर काळजी घेतली, तर ऑनलाईन इराचे मी तुम्हाला सांगितलं, की 100 सर्व्हर लावलेले आहेत. कुठलाही काळजी नाही. मी आत्ताच फिरत होतो अनेक ठिकाणी. त्यांनी सांगितलं, "इरा अतिशय स्मूथ चालू आहे. काही इश्यू नाही आहे." आणि तो जो विश्वास त्या सगळ्या सेंटर्सना आता इतका छान आहे, की मला पण त्याचं खूप कौतुक वाटतंय, की सगळ्या आणि खूप सारे सेंटर्स आता एआयचे टूल्स वापरून स्वतःचे ॲडव्हर्टाइजमेंट करायला लागले. आता तुम्हाला मात्र 2-3 न्यूज देतो. मला माहिती आहे सगळेजण सरांचं भाषण मी म्हणणार नाही. सरांचा एक संदेश ऐकायला सगळेजण आपण इथं आहोत आणि सर आपल्याशी बोलणे आपल्यासाठी खूप मोठं उत्साह वाढवणारी गोष्ट असते. फक्त 2-3 गोष्टी मी सांगतो. 6 एप्रिलला
सकाळी 10:30 वाजता आपण सगळ्यांनी ऑनलाईन यायचंय. आपल्याला एक अतिशय सुंदर सरप्राईज हे MKCL तर्फे दिलं जाणार आहे आणि त्या अनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणात आपल्या ऍडमिशन वाढतील असा आम्हाला विश्वास आहे. एक नवा प्रयोग आम्ही तुमच्या समोर आणतोय. तुम्हाला लवकरच त्याचे मेसेजेस येतील. एबीपी माझावर आपण सगळे आपले एल बँड बघतोय. आता आपण माझा कट्टा हा सगळीकडे पाहिला जातो, महाराष्ट्रभर पाहिला जातो. त्या माझा कट्टाला स्पॉन्सरशिप देतोय 3 महिन्यासाठी. त्यामुळं त्याच्यामध्ये आपली सतत आपलं MSCITचा लोगो दिसत राहणार आहे. ही अजून एक मोठी गोष्ट होती. धुरंधर पिक्चर आला आणि आम्हाला सांगितलं गेलं की साधारण 14 दिवसाचे बुकिंग फुल झालेत. म्हणून आम्ही सर्व DCUना सांगितलं. पुण्या मुंबईमध्ये थिएटर्स घेतली गेली आणि त्या सगळीकडे आपली ऍडव्हर्टाइजमेंट लावली गेली. हेही खूप लोक आम्हाला सांगायला लागले की अरे तुमची ऍड त्या थिएटरला आम्ही पाहिली आणि हे गावोगावी पण होत चाललेलं आहे. एआयची क्रांती असं जे एक बोलकं फ्लायर आपण केलंय. आज मला सांगायला, सरांनाही सांगायला खूप आनंद वाटतोय की आजच 50,000वा प्रश्न विचारला गेलाय आणि त्याचं आम्हाला सगळ्यांना कौतुक आहे. तुम्ही लोकांचं यश आहे. त्यामुळे ही शिकूया एआयची क्रांती, ही खरी शिकूया एआयची क्रांती ही आपण आधी केलेली आहे असं मला वाटतं. तुमच्या सगळ्यांनीही केलेली आहे. आता ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची आहे. आणि त्याचबरोबर मला DCU आणि RCUचंही खूप कौतुक की त्यांनी इतक्या छान पद्धतीने सगळीकडे कॅम्पेन अरेंज केल्यात आणि त्यांनी SBU प्रत्येक जण झटतोय. मला अजून एक आनंदाची गोष्ट आहे की सर्व SBU सकाळी 10 ते 10:30 ऑनलाईन असतात तुमच्या सपोर्टसाठी आणि तुमचा जर कुठलाही प्रॉब्लेम आला तर इन्स्टंट रेझोल्युशन दिलं जातंय असं मला सांगितलं जातंय. मी स्वतः काही ऑनलाईन सेशन स्वतः अटेंड केलेत. कोण-कोण SBU आहेत हे सगळं मी बघतोय. तर त्याच्यामुळं हे सगळा सपोर्ट तुमच्यासाठी आता रोज उपलब्ध आहे. त्यामुळं आपण जोरात आता ऍडमिशन आपला बिझनेस वाढवण्याच्या दृष्टीने आपण जोरात पुढे जाऊया आणि एक सगळ्यात महत्वाचं रिपीट कस्टमर हा मी नेहमी तुम्हाला सांगायचो. आपला MSCIT केलेला विद्यार्थी 30 तासाच्या का होईना आपल्या क्लिकच्या कोर्सला त्यांनी ऍडमिशन घेतली पाहिजे. असे किती विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतली हे आपलं खरं यश मोजमाप करणारे एक परिमाण असेल. हे फार महत्वाचं आहे. त्यामुळं माझी अशी विनंती आहे की आता जोरात सगळ्यांनी बिझनेस आपला वाढवावा. खूप गर्दी आहे मला माहिती आहे. अशा गर्दीच्या वेळी आम्ही ऑनलाईन मीटिंग ठेवली आहे. पण मला माहिती आहे तुमच्याकडे खूप आता सेंटर वाढलेत. तुमचं सेंटर खूप मोठं झालंय आणि त्याच्यामध्ये अनेक लोक काम करतात. ते सगळे ह्याची काळजी घेत असतील. परंतु हा सरांचा मेसेज आपल्यापर्यंत आज आला तर आपल्याला सगळ्यांना हा उत्साहवर्धक असेल. त्यामुळं हे सगळ्या गोष्टी आम्ही करत आहोतच. तर आता 6 तारखेची पण आपण वाट पाहूया. 6 तारखेला सकाळी 10:30 वाजता सगळ्यांनी न विसरता ऑनलाईन या अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि आपण ज्याच्यासाठी उत्सुकतेने वाट बघतोय तो आता सावंत सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा. नमस्कार. आज इथे उपस्थित असलेले सर्व ALC कोऑर्डिनेटर्स, त्याचबरोबर SBU कोऑर्डिनेटर्स, सर्व RCU, DCU कोऑर्डिनेटर्स, टिपिनचे प्रतिनिधी, आज या सभागृहात बसलेले सर्व रिजनल मॅनेजर्स, या मीटिंगचं अतिशय उत्तम असं टेक्निकल कोऑर्डिनेशन करणारे आमचे सहकारी नमित, त्याचबरोबर ज्यांची उत्तम प्रेझेंटेशन्स आता आपण ऐकली असे अतुल, अमित आणि समीर आणि सर्व बंधू भगिनींनो, काही ALC मध्ये त्यांचे सहकारी पण बसलेले आहेत. तर त्या सगळ्यांना प्रथम विनम्र अभिवादन करतो. आज अतिशय महत्वाची अशी एक गोष्ट करण्यासाठी ही मीटिंग आपण बोलवली आणि त्या सुविधेचं अनावरण आता आपल्या समोर झालं आणि ती म्हणजे MKCL AI एक्सपिरियन्स. MKCL AI एक्सपिरियन्स चं अनावरण हे काउन्सिलर डेस्कमध्ये आज झालं आणि एक फार मोठी
गोष्ट झाली त्या निमित्ताने, की आपल्या सेंटर्समध्ये जे विद्यार्थी येतील, त्या प्रत्येक विद्यार्थ्याला काउन्सिलिंगच्या वेळीच आपल्या कोर्सची काय पॉवर आहे ती दिसायला पाहिजे, अशा प्रकारचा एक निग्रह आपण केला होता. त्याच्यासाठी आपण आपलं जे MKCL AI करिक्युलम आहे, त्याचं जॉमेट्रायझेशन केलं. अल्बर्ट आइन्स्टाईन हे नेहमी म्हणायचे, की प्रश्न सोडवण्याच्या आधी त्याचं जॉमेट्राइज करा. तर आपण काय केलं, की एक षटकोन तयार केला आणि षटकोनामध्ये सगळं करिक्युलम आपण एआयचं बसवण्यामध्ये यशस्वी झालो. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा याच्या पुढे करिक्युलमची प्रगती कशी करायची याच्या स्वतःच्याच आयडियाज निर्माण करता येतील. आणि काउन्सिलर डेस्कमध्ये ही जी सुविधा दिली आहे त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा भर घालत राहू शकाल. आता आपण बघितलं की टेक्स्ट टू ऑडिओ किंवा ऑडिओ टू टेक्स्ट याची टूल्स आपल्याला दिसत होती. त्याच्यात नवीन नवीन टूल्स येत राहतील. पण ती शोधायची कशी? तर ह्या षटकोनाच्या आधारे शोधायची. आणि त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा म्हणजे आपल्याला एक विचार करण्याची दिशा याच्यामुळे मिळते. विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शोधण्याची दिशा मिळते. म्हणजे आपण नुसती टूल शिकवत नाही, तर नवीन येणारी टूल्स कशा दिशेने विचार करून शोधायची, त्याचा वापर कसा करायचा हे सुद्धा याच्यातून कळतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की आपल्या सर्व सेंटर्समध्ये येत्या काळामध्ये होणारी जी काउन्सिलिंग सेशन्स आहेत, ही अतिशय प्रभावी अशी होऊ शकतात. आज या मीटच्या निमित्ताने एक मिशन स्टेटमेंट मला तुमच्याशी शेअर करायची इच्छा आहे. ते दाखवता येईल याच्यावर? हो. हं. एक मिशन स्टेटमेंट आपल्या समोर आता दिसेल आणि आपण त्या दृष्टीने धडाडीने कामाला लागायचं. ते मिशन स्टेटमेंट जे तुम्हाला दिसतंय ते ALC पासून दूर पळती मुले ALC कडे वळती करूया. वळती मुले येती करूया. येती मुले टिकती करूया. टिकती मुले शिकती करूया आणि शिकती मुले कमावती करूया. या मिशन स्टेटमेंटचं रोज सकाळी उठल्या-उठल्या दर्शन घ्यायचं आणि याच्याप्रमाणे काम करायचं. आता पळती मुले वळती करूया याच्यामध्ये आपल्या समोर एक लक्ष ठेवायचं, की अनेक ठिकाणी मी असं बघतो, की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणारी मुलं ही आपल्या सेंटरपासून दूर पळतात. आता एआयची क्रांती जी आपण आणलेली आहे, त्याच्यामुळे हळू-हळू ही पळती मुलं वळती व्हायला सुरुवात झालेली आहे. अजून निग्रहाने प्रयत्न केले आणि आज ज्याचं अनावरण झालं, त्याच्याबद्दल मी अमित, अतुल, समीर सगळ्यांचंच खूप मनापासून कौतुक करतो, की अत्यंत प्रभावी असं एक काउन्सिलिंग टूल आज या दिवशी अनावरण झालं त्याचं. तर त्याचा जेवढा प्रभावी वापर करता येईल, तेवढी दूर पळती मुलं वळती आपल्या सेंटरकडे होतील. आणि जी वळती होत आहेत, ती येती करण्यासाठी ते काउन्सिलिंग झाल्या त्यांना पुढची स्टेप आपण घेतली पाहिजे, की तुम्ही आता घ्या बरं माऊस हातात आणि करा बरं एखादी गोष्ट काउन्सिलिंग डेस्कवर तिथल्या तिथे. मग ते वळती मुलं येती व्हायला सुरुवात होईल. येती मुलं टिकती कशी करायची? तर ती टिकण्यासाठी त्यांना 2 गोष्टी देण्याची गरज आहे. एक गोष्ट जी आहे, ती म्हणजे की त्यांना लॅब एक्सपिरियन्स अतिशय पॉवरफुल दिला पाहिजे. आणि त्याचबरोबर क्लासरूम एक्सपिरियन्स हा आज जो काउन्सिलर डेस्क आपल्या समोर ठेवला गेला, याचा क्लासरूम एक्सपिरियन्स आपण त्यांना दिला पाहिजे. तर क्लासरूम एक्सपिरियन्स म्हणजे काय? तर त्यांना क्लासरूममध्ये बसवून हाच मॅप हाच आपला जो करिक्युलम एक्सपिरियन्स आहे, MKCL AI एक्सपिरियन्स, हा तुम्ही क्लासरूममध्ये अतिशय प्रभावीपणे त्यांना तो प्रत्येक ठिकाणी क्लिक करून व्यवस्थित एक्सप्लेन करून दाखवू शकाल. आणि हा सगळ्या मुलांनी जर एकत्र बघितला क्लासरूममध्ये, तर खूप त्यांच्यामध्ये एक्साइटमेंट तयार होईल. त्याचबरोबर जर काही मुलं ग्रुपनी जर काउन्सिलिंगला येणार असतील, तर तिथे पण दाखवायला हरकत नाही. म्हणजे ॲडमिशनच्या आधी आणि ॲडमिशनच्या नंतर असं दोन्ही वेळी याचा उपयोग आपल्याला करता येईल. याच्यासाठी
अमितने आपल्याला जे सांगितलं ते मात्र लक्षात ठेवा की इंटरनेट पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला तिथे सगळी टूल्स आपण ऑलरेडी त्याचं लॉग इन केलेलं असलं पाहिजे. हे जर केलं तर एक प्रचंड मोठा मेसेज आपल्या समाजामध्ये जाणार आहे. यावर्षी जो अतिशय प्रभावी असा सोशल मीडियाचा वापर केला गेला, त्याच्यामुळे निरनिराळ्या ठिकाणी आपल्याला लोक भेटतायत आणि ते MSCIT विषयी आपल्याशी बोलतायत, चौकशी करतायत. आता ही पुढची पायरी जी आहे, ती म्हणजे एआयची क्रांती आम्ही तुम्हाला शिकवणार आहे. कशी शिकवणार आहोत? तर या काउन्सिलर डेस्कमध्ये जो एक्सपिरियन्स दिलाय द्वारे शिकवणार आहोत. आता आपण लक्षात घेऊया की 10वी ची परीक्षा जी आहे, तिचा शेवटचा पेपर हा 18 मार्चला होता. आणि 19 मार्चला आपण आपल्या व्हेकेशन बॅचच्या यशाची गुढी उभारलेली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढी उभारलेली आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण आता प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्याचे निरनिराळ्या ठिकाणचे रुझान येत आहेत, निरनिराळ्या ठिकाणचे फोटो येत आहेत. खूप मोठ्या प्रमाणात मुलं तिथे फॉर्म भरताना दिसत आहेत. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा एक उत्साह, कुतूहल, जिज्ञासा ही सुद्धा त्या फोटोमध्ये बघायला मिळते आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे पळती मुलं वळती करण्यामध्ये, वळती मुलं येती करण्यामध्ये काही एक विशिष्ट यश आपल्याला मिळतंय. आता गुढीपाडव्याकडून आपण उद्याच्या रामनवमीकडे चाललेलो आहोत. हं. तर त्याच्यातून काय संदेश घ्यायचा? तो खूप महत्वाचा आहे. एक पहिला संदेश असा आहे, की रामनवमीच्या दिवशी प्रभू रामचंद्राकडून काय शिकायचं? तर एक आपण लक्षात घेऊ, की ज्यावेळेला सीता अशोकवनामध्ये होती आणि प्रभू रामचंद्र या किनाऱ्यावर होते, मध्ये महासागर आहे, हिंदी महासागर. तर त्यांनी असं नाही म्हटलं, की आता म्हणजे त्यांनी सीतेला असं एक Instaमध्ये रील करून नाही पाठवलं. की आता तू तिथे राहा, मी इथे राहणार. कारण आता मध्ये तुला तर माहितीच आहे, की केवढा मोठा महासागर आहे मध्ये. मी कसा काय तिथे येणार? माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं पण माझ्यावर प्रेम आहे. पण काय करणार? आता बी हॅपी. असला रडेपणा प्रभू रामचंद्रांनी केला नाही. तर आपल्याकडे जी काही साधन संपत्ती होती, जे काही वानर सेना होती, त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्या महासागरावर सेतू बांधला. हं. म्हणजे प्रभू रामचंद्राकडून शिकण्याची गोष्ट काय, तर वी शॅल ओव्हरकम. आणि सर्वात महत्वाचा गुण जो आहे, जो आपल्याला सर्वात महत्वाचा आहे, तो म्हणजे अपार उत्साह. अपार उत्साह असल्यामुळेच ते त्या समुद्र पार करून पलीकडे जाऊन रावणाचा पराभव करू शकले. तर त्याच्यामुळे उद्याच्या रामनवमीचा संदेश आपल्याला हाच आहे, की उत्साह कमी पडता कामा नये. काय करणार? आमच्याकडे फार उन्हाळा असतो, अमुक असतं, तमुक असतं. ह्या सगळ्या अडचणी सांगणं, हा एक आपल्या स्वभावातून हे दूर केलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे काय नाही, याच्यापेक्षा आपल्याकडे काय आहे, हे शोधून काढलं पाहिजे. हा प्रभू रामचंद्रांचा संदेश आहे. की आपल्याकडे काय आहे? तर वानरसेना आहे. ओके, मग त्याचा वापर करायला पाहिजे. तर मध्ये काय अडचण आहे आपल्याला, तर मध्ये हिंदी महासागर आहे. ओके, फाईन, डझंट मॅटर. पण माझ्याकडे काय आहे, की ज्याचा उपयोग करून मी हा हिंदी महासागर पार करू शकतो आणि सीतेला सोडवू शकतो. आता प्रभू रामचंद्रांचा दुसरा संदेश काय, तर एक बाणी. हं. आपल्या हातात सगळ्यांच्या एक बाण आता आलेला आहे, तो म्हणजे एआय. एआयच्या बाणाने कुठला रावण मारायचा आहे? तर बेरोजगारीचा रावण आपल्याला मारायचा आहे. कळलं की नाही? एआयच्या साधनामुळे जॉब मार्केटमध्ये जे बदल होत आहेत ते आपण समजून घेऊ आणि ते विद्यार्थ्यांना आणि पालकांना विशेषतः समजून सांगू. म्हणजे मग लोकांचा तुमच्याकडे कोर्सला येण्यामध्ये ओढा वाढेल. पहिला इफेक्ट काय होतो एआयचा? तर किंवा कुठल्याही ऑटोमेशनचा, जसं कॉम्प्युटरायझेशन झाला किंवा ऑटोमोबिलचा झाला. हं. तर काय बरं इफेक्ट होतो पहिला? पहिला इफेक्ट असा होतो, की काही जॉब कॅटेगरीज या किल होतात. ओके. त्याचं एक
इतिहासातलं फार मजेशीर उदाहरण मी तुम्हाला सांगतो. औद्योगिक क्रांती ज्यावेळी झाली, त्यावेळेला फ्रान्समधले कामगार हे कामावर वेळेवर जात नव्हते. त्यांना सकाळी उठायला आळशीपणा व्हायचा आणि मग मिल सुरू व्हायची, भोंगा वाजायचा, तरी ते पोचायचे नाही. मग त्या कारखान्यांनी काय केलं, की काही लोक नेमले. ते लवकर पहाटे उठायचे आणि ते कामगारांच्या घरावर जाऊन दारावर ठक, 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 ठक असं करून त्यांना जागं करायचे, म्हणजे कामगार वेळेवर येतील. आता झालं असं, की एक बुद्धिमान माणूस होता. त्याला लक्षात आलं, की कामगार वेळेवर जाण्यासाठी आपण नवीन काहीतरी युक्ती काढली पाहिजे. मग त्यांनी ऑटोमेशन केलं. काय ऑटोमेशन केलं? तर त्यांनी अलार्मचं घड्याळ शोधून काढलं. त्याचं पेटंट घेतलं. मग ह्या कारखान्यांनी काय केलं? सगळ्या कामगारांना अलार्मचं घड्याळ दिलं. त्याच्यामुळे झालं असं, की या ऑटोमेशनमुळे हे जे दार ठक-ठक करणारे लोक होते सकाळी जाऊन, त्यांच्या सगळ्यांच्या नोकऱ्या गेल्या. म्हणजे जॉब कॅटेगरी किल होते. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की कुठल्या अशा जॉब कॅटेगरीज आहेत, ज्याच्यामध्ये लोक आत्ता काम करतायत, त्यांची जॉब कॅटेगरी किल होणार आहे. त्यांना जाऊन भेटून त्यांना सांगितलं पाहिजे, की "बाबा तू काही कर आणि माझ्याकडे एआय शिक तू." ओके. ही पहिली गोष्ट आहे. नुसतंच 10वीच्या पास होणाऱ्या मुलांकडे बघू नका. तर ज्यांचे जॉब जाऊ शकतात, असे लोक जे आहेत कारण आता तुम्हाला एआयची खूपच चांगली जाणीव झालेली आहे. तुम्हाला एआयचं ज्ञान प्राप्त झालंय. तुम्हाला अनेक ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये एआयची कौशल्य प्राप्त झाली आहेत आणि याच्याही पुढे होत राहतील. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा हे शोधून काढलं पाहिजे, की कोणाचे जॉब जाणार आहेत. त्यांना पहिल्यांदा जाऊन भेटणं, हे बंधुभावाचं लक्षण आहे, की आपल्या समाजातले लोकं बेकार होता कामा नये. म्हणून आपलं सामाजिक कर्तव्य आहे. बिझनेस तर आहेच आपला, पण आपलं सामाजिक कर्तव्य त्यांना जाऊन भेटणं, त्यांना बोलावणं, त्यांना समजून सांगणं आणि याच्यामध्ये 10वीची जी मुलं येतील ना, तर त्यांच्या पालकांचा समावेश करण्याची ही बॅच आहे, असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण त्यांच्या पालकांपैकी बऱ्याच जणांचे जॉब जाऊ शकतात. ऑटोमेशनचा दुसरा इफेक्ट काय होतो? तर दुसरा इफेक्ट जो असतो, तो काही जॉब कॅटेगरीज ह्या इन्फ्लुअन्स होतात. आणि त्यामुळे ते इन्फ्लुअन्स झाल्यामुळे तिथे अजून रोजगार वाढतो. आता उदाहरणार्थ तुम्ही आत्ता समीर सरांनी एम-के-सी-एलमध्ये रिक्रुटमेंट केली. मोठ्या प्रमाणात रिक्रुटमेंटच्या जाहिराती दिल्या गेल्या आणि एम-के-सी-एलमध्ये तंत्रज्ञ नेमण्यासाठी अ, प्रयत्न झाले. काय काय कोणाला आपण नेमलं बरं? तर आपण सॉफ्टवेअर डेव्हलपर अशी जाहिरात नाही काढली. आपण काय जाहिरात काढली? एआय असिस्टेड सॉफ्टवेअर डेव्हलपर. बरोबर आहे. म्हणजे जॉब कॅटेगरी गॉट इन्फ्लुएन्स्ड. त्याच्यामुळे जे काम 5 माणसं करू शकतात, ते आता 1 माणूस करू शकतो. मग त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल, की मग 1 माणूस करू शकतो, तर मग नवीन लोकांना कशाला नेमलं? तर त्याचं कारण असं आहे, जे तुम्ही विद्यार्थ्यांना समजून सांगितलं पाहिजे, ते हे आहे, की एआय आल्यामुळे खूप नव्या प्रकारच्या सॉफ्टवेअरची गरज निर्माण झाली. कारण आपली एक सॉफ्टवेअर सिव्हिलायझेशन आहे. आपली सभ्यता जशी पेट्रोलवर चालते, तशी ती सॉफ्टवेअरवर चालते. तशी आता ती एआयवर चालते. त्याच्यामुळे इतके नवीन प्रकल्प निर्माण झाले, की जास्त लोकांची गरज पडली. जरी प्रत्येक व्यक्तीची प्रॉडक्टिव्हिटी जास्त होत असली तरीही अजून जास्त व्यक्तींची गरज पडली. त्याचे आंतरराष्ट्रीय अंदाज असे आहेत, की एआयच्या मध्ये अशा प्रकारचे जॉब जे तयार होत आहेत, त्याच्याने खूप लोकांना अजून संधी मिळणार आहे. त्याच्यामुळे आपण एआय असिस्टिंग कसं करतो, हे नीट आपल्या काउन्सिलिंगमध्ये समजून सांगितलं पाहिजे. किंवा डेटा एंट्रीचा जॉब होता ना, तर तो एआय असिस्टेड कसा झाला? हे आता समजून सांगणं महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही किती जास्त तुमची उत्पादकता कशी वाढते, तुमची गुणवत्ता कामाची कशी वाढते, तुमची धनवत्ता कशी वाढते म्हणजे प्रॉफिटेबिलिटी आणि तुमची शाश्वतता त्या जॉबमध्ये कशी वाढते म्हणजे तुमची सस्टेनेबिलिटी. असं प्रोडक्टिव्हिटी, क्वालिटी, प्रॉफिटेबिलिटी आणि सस्टेनेबिलिटी चारही गोष्टी वाढू शकतात. म्हणजे उत्पादकता, गुणवत्ता, धनवत्ता आणि शाश्वतता. या चारही गोष्टी वाढू शकतात. त्याच्यामुळे दुसरा जो इफेक्ट ऑटोमेशनचा होतो, तो म्हणजे काही जॉब कॅटेगरीज ह्या एआयनी इन्फ्लुअन्स होतात. आता तिसरा इफेक्ट जो होतो, तो काय होतो? तर तिसऱ्या इफेक्टमध्ये
तो जो एआयचा बबल तयार होतोय, त्याच्यामध्ये अगदी नवीन प्रकारचे फ्रेश जॉब्स तयार होतात, जे पूर्वी कधीही अस्तित्वात नव्हते. आत्ताच्या आंतरराष्ट्रीय अहवालांच्या अंदाजानुसार तशा एकंदर जॉबची संख्या ही 8.5 कोटी होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघालच की यावर्षी 26 सालामध्ये इतके नवे एआयचे कोर्सेस एमकेएसएल मधून येणार आहेत, की तुम्हाला म्हणजे सतत लोकांना शिकवत राहावं लागेल. तर तो तिसरा जो भाग आहे तो म्हणजे एआयचा बबल जो आहे तो वाढत जाणार आहे, मोठमोठा होत जाणार. त्याच्यामध्ये डिझायनर्सचे जॉब आहेत, डेव्हलपर्सचे जॉब आहेत, इम्प्लिमेंटर्सचे जॉब आहेत, डिप्लॉय करणाऱ्यांचे जॉब आहेत, मेंटेनन्सचे जॉब आहेत आणि त्याचबरोबर सपोर्टचे जॉब आहेत. जे एआयच्या म्हणजे एक्सक्लुझिव्ह एआय टेक्नॉलॉजीज मधले हे जॉब आहेत आणि ते आपल्याला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना शिकवायचे. ज्या सेंटर्सचा परफॉर्मन्स चांगला असेल, जे एआय मध्ये स्वतः काहीतरी करतायत असं एमकेसीएलच्या लक्षात येईल, अशा लोकांना हे एआयचे ऍडव्हान्स कोर्सेस आपण देण्याचा यावर्षी प्रयत्न करणार आहोत. त्याची फी सुद्धा जास्त असेल, त्या सेंटर्सची सुद्धा त्याच्यानी प्रॉफिटेबिलिटी वाढणार आहे. ते कोर्सेस शिकवण्यासाठी, मुलांना मदत करण्यासाठी पण नवीन जॉब्स तयार होणार. ऑटोमेशनचा चौथा इफेक्ट काय होतो, तर तोही खूप मजेशीर आहे. तो म्हणजे ऑटोमेशनचा हा जो बबल मी सांगितला, हा ज्या टेक्नॉलॉजीज तयार करतो आणि समाजामध्ये नवीन ऍप्लिकेशन्स आणतो, त्याच्यावर एका मोठ्या सेवा क्षेत्राची निर्मिती होते आणि सेवा क्षेत्रामध्ये माणसांनी सेवा द्याव्या लागतात. तिथे यंत्रसेवा नाही देऊ शकत. यंत्र ऑटोमेशन करू शकतं. सेवा देण्याचं काम माणसांची गरज पडते. ती माणसं 2 प्रकारची कामं करतात. काही जण एआय तंत्रज्ञान वापरून सेवा देणार आहेत. काही जण एआय तंत्रज्ञान वापरण्यासाठी ते न वापरता सेवा देणार आहेत. उदाहरण सांगतो तुम्हाला. मजा वाटेल तुम्हाला फार. एक ऑटोमेशन तुमच्या डोळ्यादेखत जगामध्ये पसरलं, ते म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये एटीएम्स आले होते. आत्ताच्या नव्या मुलांना सगळं यूपीआय वगैरे माहिती आहे. त्यांना एटीएम कदाचित माहिती नसतील. पण आपल्या सेंटर चालकांना सगळ्यांना एटीएम माहिती आहे. तर एटीएम ज्यावेळी बँकांमध्ये बसले, त्यावेळेला तंत्रज्ञानाशी म्हणजे कम्प्युटरायझेशनशी संबंधित नसलेला एक जॉब तयार झाला. एक जॉब कॅटेगरी तयार झाली. जगभर लक्षावधी एटीएम्स बसवले गेले. त्या प्रत्येक एटीएम वर 3-3 सिक्युरिटी गार्डची नोकरी मिळाली. 3 सिक्युरिटी गार्ड लागायला मिनिमम. असे लक्षावधी लोकांना, ज्यांना तंत्रज्ञानाचं काही कळत नव्हतं, पण तंत्रज्ञान डिप्लॉय झालं होतं म्हणून जॉब मिळाले होते. आज तुम्ही बघाल तर चायनासारख्या देशामध्ये त्यांनी मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ कॅमेरे बसवलेत आणि त्याचा काय परिणाम झालाय की ते एआयला संबंध इनपुट देतात आणि त्यामुळे सर्वसामान्य चीनी नागरिकाच्या जीवनातला ट्रॅफिक जॅम मधला 20% वेळ वाचायला सुरुवात झाली आहे. आता हे एआयचं एक ऍप्लिकेशन तिकडच्या डेव्हलपर्सनी, डिझायनर्सनी, डिप्लॉयर्स, इम्प्लिमेंटर सगळ्यांनी तयार केलं. सपोर्ट, मेंटेनन्स सुरू झाला. खूप जॉब झाले. दुसरे काय जॉब तयार झाले, ते कॅमेरे चोरीला जाऊ नये म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवणारे माणसांचे जॉब तयार झाले. सेवा क्षेत्र निर्माण होतं असं. आता एआय मुळे हे जे सेवा क्षेत्र निर्माण होणार आहे, त्याच्यामध्ये कुठले जॉब येतील याच्या मी 8 कॅटेगरीज काढल्यात आणि त्या 8 कॅटेगरीजच्या आतमध्ये त्याचे कोर्सेस काढले. ते आता यावर्षी तुम्हाला हळूहळू मिळायला लागतील की एआय मुळे जे सेवा क्षेत्र निर्माण होते, त्याच्यात किती नवीन प्रकारचे जॉब्स निर्माण होणार. म्हणजे त्याच्यामुळे ऑटोमेशनकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला निर्माण करावा लागतो. मी तुम्हाला माझ्याच जीवनात घडलेली एक छोटीशी गोष्ट सांगतो. तुमचं मनोरंजन होईल, पण त्याच्यातून संदेश खूप महत्वाचा मिळतो. ते असं आहे की मी ज्यावेळेला कॉलेजमधून बाहेर पडलो, त्यावेळी माझा एक मित्र बँकिंगच्या परीक्षेला बसला आणि त्याला प्रोबेशनरी ऑफिसर व्हायचं होतं. मला मात्र संशोधनात इंटरेस्ट होता. मला फिजिक्स आवडता विषय होता म्हणून मी तिकडे गेलो. मग नंतर मी फिजिक्स चांगलं ॲडव्हान्स करता यावं म्हणून मला कम्प्युटर शिकावे लागले. कारण सगळं न्यूमेरिकल कम्प्युटेशनची गरज पडायला लागली. म्हणून मी कम्प्युटर शिकलो. मग माझा मित्र बँकेतला अधिकारी होता, तो आणि मी भेटायचो. त्यावेळी मी कम्प्युटरच्या गमती-जमती त्याला सांगायचो. खूप एक्साईट व्हायचो. पण त्याला अजिबात त्याच्याबद्दल काहीच वाटायचं नाही. तो असा सीरियस चेहरा करून बसायचा.
त्यावेळी मी त्याला विचारलं, की "अरे तू काय म्हणजे एवढं मी तुला काय-काय मजा-मजा सांगतोय, तू का ऐकत नाहीस?" तर तो म्हणायचा, की "नाही, त्या कॉम्प्युटरायझेशनमुळे आमच्या बँकेतल्या नोकऱ्या जाणार आहेत. त्याच्यामुळे माझा त्याला विरोध आहे." तर मी त्याला खूप प्रकारे पटवायचो, पण त्याला कधीच ते पटलं नाही. ही 85-87 सालातल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. एक दिवशी तो मला म्हणाला, की "कॉम्प्युटर दिसतो कसा?" तर आता जस्ट पर्सनल कॉम्प्युटर आलेले होते आणि त्यांनी तो बघितलाही नव्हता, पण कॉम्प्युटरायझेशनला विरोध करण्यासाठी मात्र तो तयार होता. तर ठीक आहे. तर मी ऐकण्यात चूक झाली. तर म्हणून मी त्याला असं म्हटलं, की अ, त्याच्याबद्दलचे ॲप्लिकेशन्स वगैरे असं मी रंगवून सांगायला लागलो. तर त्यांनी मला मध्येच थांबवलं. तो म्हटला, "नाही, नाही. थांबा, थांबा तुम्ही. मी काय म्हणतोय ते तू ऐकलंच नाहीयेस." म्हटलं, "काय झालं?" तो म्हणाला, "कॉम्प्युटर दिसतो कसा असं मी विचारतोय. तो चालतो कसा असं नाही विचारत." तर मी त्याला म्हटलं, "तुला करायचा काय दिसतो कसा?" तर मग तो असं म्हणाला, की "मी थर्मोकॉल विकत घेतलेला आहे. मला कॉम्प्युटरची प्रतिकृती करायची आहे आणि ती उद्या होणाऱ्या आमच्या कॉम्प्युटर विरोधी मोर्चामध्ये मला जाळायची." अशा प्रकारची भूमिका त्यावेळेला लोकांची होती. आता त्यांनी जर असा विचार केला असता, त्या काळातल्या लोकांनी, की कुठलंही ऑटोमेशन खूप मोठ्या सेवा क्षेत्राला जन्म देतं आणि त्यातून माणसांना माणसांची गरज असते. त्याच्यासाठी आपण लोकांना ट्रेन करूया. तर त्यांच्या युनियन्सनी या लोकांना तसं ट्रेन केलं असतं, तर त्यांना व्ही-आर-एस घेण्याची वेळ आली नसती. त्यावेळी इतक्या लोकांना व्ही-आर-एस घेण्याची वेळ आली, की मराठीमधले प्रसिद्ध कवी माझे मित्र अशोक नायगावकर यांनी कविता रचली, की काही म्हणजे रिटायर होऊन पुण्यात गेले आणि काही पिण्यात गेले. अशा प्रकारची कविता त्यांनी रचली. मला सांगायची गोष्ट ही, की एआयचं ऑटोमेशन हे कॉम्प्युटरायझेशनच्या ऑटोमेशननी जेवढे जॉब तयार केले, त्यापेक्षा खूप जास्त जॉब्स तयार करणार आहे. आणि त्या सेवा क्षेत्रामध्ये लोकांना तयार करणं हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपलं एक बिझनेस पण चांगला वाढणार आहे. या दोन्ही दृष्टींनी आपण एआयकडे एक व्यवस्थित अशा संतुलित भूमिकेमधून बघितलं पाहिजे. तर त्याच्यामुळे माझं विनंती आहे की एआयचा एक बाणी असं जे मी म्हटलं, तर एआयचा बाण वापरून आपण बेरोजगारीचा रावण मारण्याचा संदेश हा रामनवमीच्या निमित्ताने घेतला पाहिजे. हं. तर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जी आहे, की तुम्ही आत्ता जे मी सांगितलं ते नुसतं ऑटोमोबाईल या गोष्टीला लावून बघा, म्हणजे तुम्हाला अजून एक प्रूफ मिळेल मी जे सांगतोय त्याचं. की पूर्वी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर अशा घोड्यांच्या बग्ग्या होत्या. हं. मग त्या घोड्यांसाठी चारा उगवणारे लोक होते. त्यांना चारा घालणारे लोक होते. त्या घोड्यांचा खरारा करणारे लोक होते. त्या घोड्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे लोक होते. त्या बग्ग्या तयार करणारे लोक होते. त्या बग्ग्या दुरुस्त करणारे लोक होते. इतकंच काय पण न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर त्या घोड्यांची लीद पडायची. तर ती लीद ती काढून रस्ते साफ करणारे पण खूप लोक होते. ज्यावेळेला हेनरी फोर्डनी ऑटोमोबाईल म्हणजे पहिली 4 चाकी मोटार आणली रस्त्यावर, तर मग अगदी थोड्या कालावधीमध्ये या सगळ्या लोकांचे जॉब गेले. पण घोड्यांना चारा भरवणारे जसे होते, तसे गाड्यांमध्ये पेट्रोल भरणारे लोक तयार झाले. हां. नंतर घोड्यांचा खरारा करणारे होते, तसे गाड्यांची दुरुस्ती करणारे तयार झाले. आणि चारा उगवणारे होते, तसे पेट्रोलच्या रिफायनरीमध्ये जॉब तयार असे कितीतरी जॉब तयार झाले जगामध्ये. आणि मग त्या बरोबर म्हणजे जे सेवा क्षेत्र निर्माण होतं ते असं होतं, की कितीतरी डीलरशिप्स आल्या. त्या डीलरशिप्समध्ये गोष्टी आल्या आणि मग बँकिंग कॉम्प्युटरायझेशन आणि ऑटोमेशन यांचं लग्न लागलेलं तुम्ही बघता, की तुमच्या गाड्यांना गाड्या घेण्यासाठी कर्ज पुरवठा करणारे अनेक म्हणजे प्रॉडक्ट्स आले बँकिंगमधले. ते विकणारे लोक आले. ते तुम्हाला समजून सांगणारे लोक आले. त्याच्यामधले तक्रारी निवारण करणारे लोक आले. ग्रीव्हन्स रिट्रेसल असे कितीतरी जॉब त्याच्यात आहे. आता वेळेची मर्यादा आहे त्याच्यामुळे मी जास्त लांबवत नाही. पण म्हणजे हा जो दृष्टिकोन आहे एआयकडे बघणारा बघण्याचा तो आपण नीट केला पाहिजे. म्हणजे मग त्या बेरोजगारीच्या रावणाला आपण मारू शकू. आपल्या गावागावातल्या मुलांना एआयमध्ये डेव्हलप केलं पाहिजे. सध्या जे अमेरिका-इराण युद्ध चालू आहे, त्याच्यातून आपण घेण्याचा संदेश काय आहे? खूप महत्त्वाचा संदेश आहे. बाकी त्याच्यातलं राजकारण वगैरे काय ते सोडून द्या. पण व्हेनेझुएला जसा एका दिवसात कोसळला, तसं इराणचं का झालं नाही?
याचा ज्यावेळी मी अभ्यास करायला लागलो, त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं, की जवळ-जवळ जगाने बहिष्कार टाकलेला हा देश 20 वर्ष तसा आहे, की त्याला कुठल्याही विकसित देशाकडून काहीच मिळत नाही. अमेरिकेकडून नाही, युरोपकडून नाही, काहीच मिळत नाही. असं असताना तो एका अतिशय बलाढ्य अशा सुपर पॉवरला टक्कर देतो आहे आणि सुपर पॉवरचा अध्यक्ष म्हणतोय, की आता युद्ध बंद करा. असं का झालं याचा ज्यावेळी मी अभ्यास केला, त्यावेळी माझ्या समोर जो डेटा आला तो खूप महत्वाचा आहे आणि तो हा आहे, की बाहेरची काहीही मदत नसताना या देशांनी आपल्या मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीने विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञान हे हे शिकवलं आणि म्हणून तो देश अशा प्रकारची भूमिगत अशी क्षेपणास्त्र तयार करून म्हणजे ती क्षेपणास्त्र भूमिगत असतात आणि ते ज्यावेळेला कुठेतरी पाठवायचं तर ते भूमीचा छेद करून बाहेर पडतं आणि लक्ष्य गाठतं आणि 4000 किलोमीटरचे लक्ष्य ते किल करतं. हे त्यांनी का केलं? कारण त्यांच्यातल्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या 60% स्त्रिया या पी-एच-डी आहेत. त्या मॅथेमॅटिशियन आहेत. म्हणून ते तसे झाले. त्याच्यामुळे आपण किती निष्ठेने काम केलं पाहिजे. जर आपल्याला विकसित भारत तयार करायचा असेल, तर आपण किती मनापासून मुलांना शिकवलं पाहिजे. नाहीतर आपण पारतंत्र्यात जाऊ पुन्हा एकदा व्हेनेझुएलासारखे. व्हेनेझुएलाने असं काही केलं नाही. ते पारतंत्र्यात गेले. आत्ता जे इराणचे नवे अध्यक्ष झालेले आहेत, ते अतिशय निष्णात असे सर्जन आहेत. त्यांच्याकडे त्यांच्या मंत्रिमंडळात बसलेले जवळ-जवळ सगळे लोक पी-एच-डी आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते कधी तयार होतात? ज्यावेळी त्यांच्या शाळा चांगलं काम करतात, ज्यावेळी अशी आपल्यासारखी ट्रेनिंग सेंटर चांगलं काम करतात, त्यांची महाविद्यालय, त्यांची विश्वविद्यालय ही चांगलं काम करून चांगलं शिकवतात, त्यावेळी हे क्रांती घडते. त्याच्यामुळे हे आपण जर लक्षात घेतलं, म्हणजे आता त्यांचे जे व्यूहरचनाकार लारिजानी यांची हत्या झाली. त्यांनी प्लेटोच्या फिलॉसॉफीवर 5 पुस्तकं लिहिलेली आहेत. ते काय अशा ऑर्डिनरी ग्रस्त नाही आहेत. म्हणून ते एक प्रकारची नवी रणनीती आखू शकले, की जी युनिटी ऑफ कमांडवर विश्वास नाही ठेवत, तर युनिटी ऑफ पर्पज. त्याच्यामुळे किती एकच कमांड खलास केली, तरी इराणचा पराभव झाला नाही. कारण मल्टिप्लिसिटी ऑफ कमांड्स त्यांनी तयार करण्यामध्ये एक नवी व्यूहरचना आणली. हे सगळं का होतं? कारण तिकडचं शिक्षण आणि प्रशिक्षण अतिशय उच्च क्वालिटीचं असतं. एम-के-सी-एलचं जे ए-एल-सी आहे त्याचं हे काम आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे एक ऐतिहासिक जबाबदारी आहे, हे आपण बघितलं पाहिजे. उगाच काहीतरी कोणाला तरी परीक्षेत पास करण्याचा काहीतरी आलतू-फालतू धंदा आहे, असं त्याच्याकडे बघता कामा नये. म्हणजे आपले जे केंद्रचालक सांगतात, की एक एम-एस-सी-आय-टी सेंटर टाकलंय वगैरे, अशा प्रकारचं मला अपेक्षित नाहीये. एक मी सेंटर टाकलंय आणि मी देशाची उभारणी करतोय. अशा पद्धतीने केलं पाहिजे. सेनापती बापट एकदा असा एकांच्या घरी उतरले आणि ते सकाळी-सकाळी त्यांचं अंगण झाडत होते. तर लोक म्हणले, की "सेनापती तुम्ही अंगण कशाला झाडताय?" तर सेनापती बापट काय म्हणाले, की "मी नुसतं इकडचं अंगण झाडत नाही, मी महाराष्ट्राचा एक कोपरा स्वच्छ करतोय." तसं आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण महाराष्ट्राचा एक कोपरा हा विकसित करतोय आहोत आपल्या एल-सीमध्ये. तर हे जे मिशन आहे, ते मिशन नीट आपण समजून घेतलं पाहिजे. मग आपल्याला एआय आपण का शिकवतोय? याच्या पुढे आपण एआयचे नवीन-नवीन कोर्सेस का शिकवायचेत? कसे शिकवायचेत? याची दिशा आपल्याला स्पष्ट होऊ शकेल. त्या दृष्टीने आपण या कामाला कटिबद्ध होऊया आणि रामनवमी साजरी करायची म्हणजे उत्साहाने काम करायचं. हं, नाहीतर मग हं, असं मान टाकून बसलेत रड्यासारखे. हे होत नाही, ते होत नाही. याला हे मग रामनवमी साजरी करण्याचा काही अधिकार त्यांना प्राप्त होत नाही. लक्षात आलं की नाही? आणि मग असं जर केलं आणि मग आपली 30 मार्चची जर डेट आपण पक्की करून मोठं यश मिळवलं, मार्च बॅचसाठीचं, तर मग 2 एप्रिलला आपण सांगायला मोकळे होऊ, की आमच्या ए-एल-सीनी हनुमान उडी घेतली, कारण त्या दिवशी हनुमान जयंती आहे. हं, त्यामुळे 2 एप्रिलला आपली हनुमान उडी साजरी करण्यासाठी तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि बराच वेळ तुम्ही माझं अतिशय चिकाटीने ऐकून घेतलत, उदार अंतःकरणाने ऐकून घेतलत. त्याच्याबद्दल तुमच्याविषयी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि
आपल्या मिशन स्टेटमेंटच्या ज्या ओळी मी दाखवल्या आहेत त्याच्यावर तुम्ही रोज सकाळी चिंतन मनन करा आणि रोज सकाळी त्याचं चिंतन केल्यानंतर दिवसभर तशा ऍक्शन घ्या अशी विनंती करतो. आमच्याकडून काही त्रुटी राहिल्या असतील, अजून काही सेवेची अपेक्षा असतील तर समीर सारखे अतिशय मनापासून झोकून देऊन काम करणारे मॅनेजिंग डायरेक्टर आपल्या कंपनीला लाभलेले आहेत. तुम्ही रोज सकाळी जरी पाठवलं की हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, तर आपण ते करूया. याचं कारण आपण जे करतोय ते विकसित भारतासाठी करतोय. त्यामुळे कुठलाही संकोच न बाळगता MKCL काही केलं नसेल आणि ते हवं असेल तर ते सकाळी मागत जा. ते देण्याचा आम्ही पराकोटीचा प्रयत्न करू. धन्यवाद आणि शुभेच्छा. धन्यवाद सावंत सर, समीर सर, अमित सर. आपण सगळेजण आजच्या ह्या सेशनसाठी उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि आता आपण सगळेजण सरांनी सांगितल्याप्रमाणे कामाला लागूयात एवढेच शुभेच्छा देतो आणि आजचं हे सेशन संपवतो. थँक्यू सो मच.